वक्तृत्व तेजक सभा पुणे मार्फत आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 148व्या ज्ञानसत्रात मी डॉक्टर नूतन काणेगावकर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। 1874 पासून चालू असलेला हा ज्ञानयज्ञ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरला आहे। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून सुरू केलेला हा उपक्रम काही काळानंतर टिळक स्मारक मंदिरात स्थिरावला आणि दशकानुदशके नवनवे मानदंड प्रस्थापित करत राहिला। वक्तृत्व तेजक सभेचे ट्रस्टी सरिता साठे मॅमना आणि आजचे आपले पाहुणे दुधाणे सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर या। मी साठे मॅडमना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं। धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर। या व्याख्यानमालेतला आजचा विषय म्हणजे भारत आणि ऑलिम्पिक आणि आजचे आपले वक्ते प्राध्यापक संजय दुधाणे सर हे प्रसिद्ध लेखक व आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार आहेत। आजवर त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये मिळून 28 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेचे ते परदेशातून थेट वृत्तांकन करत असतात। लंडन ऑलिम्पिक 2012, रिओ ऑलिम्पिक 16, टोकियो ऑलिम्पिक 21 अशी ऑलिम्पिक हॅट्रिक करणारे ते बहुधा एकमेव पत्रकार आहेत। ते TV9 मराठीचे क्रीडा पत्रकार असून क्रीडा विषयक चॅनलचे ते महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहेत। संजय दुधाणे सर यांच्या पुस्तकातील पाठ इयत्ता 3री, 5वी, 6वी व 9वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहेत। केंद्र शासनाने त्यांची 2 पुस्तके प्रकाशित केली असून राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकाला सर्वश्रेष्ठ पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्कारांनी सन्मान केला आहे। लंडन येथील 2012 ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा षटकार अनुभवणारे ते एकमेव मराठी क्रीडा पत्रकार आहेत। ध्रुवतारा फाउंडेशनचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक संजय दुधाणे सर भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होण्यासाठी देखील कार्यरत असतात। इंग्लंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्राझील, उरुग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात 21 आंतरराष्ट्रीय शहरात त्यांनी अभ्यास दौरा केला आहे। आजचे व्याख्यान ज्येष्ठ जुडोपटू श्री सारंग साठे यांच्या स्मृतीला समर्पित आहे। मी अधिक वेळ न घेता सरांना विनंती करते की त्यांनी आपला विषय मांडावा। ऑलिम्पिकची ताकद कशात आहे? शांततेत आहे। ऑलिम्पिकमुळे शांतता पसरते आणि ऑलिम्पिक असल्यामुळे चीन असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे किंवा अमेरिका असू दे त्यांना त्यांची महासत्ता दाखवण्याची संधी मिळते। त्यामुळे ऑलिम्पिकला महत्त्व आहे। ऑलिम्पिक मुळात आहे ते म्हणजे मानवतेसाठी, ऑलिम्पिक आहे ते शांततेसाठी आणि आजही तो वारसा घेऊन ऑलिम्पिक पुढे जात आहे। जगातील सगळ्यात मोठी स्पर्धा, खरं तर गेल्या वर्षीच फुटबॉलची स्पर्धा झाली, त्यात जास्तीत जास्त संघ सहभागी होतात, जास्तीत जास्त व्ह्यूवर टीव्हीला असतो। आज आपण IPL बघतोय, पण तरी ऑलिम्पिकला जो दर्जा आहे त्या म्हणजे त्यांची परंपरा आहे। जशी की ह्या वसंत व्याख्यानमालेची परंपरा आहे, जवळजवळ आता 150 वर्षाकडे वाटचाल त्याची सुरू होत आहे। त्याच्यानंतर खरं तर 1896ला ऑलिम्पिक सुरू झालं, म्हणजे एका ऑलिम्पिकपेक्षा असणाऱ्या
सगळ्यात मोठ्या व्याख्यानमालेत हा ऑलिम्पिकचा विषय होता, म्हणून ऑलिम्पिकला महत्त्व आहे. ऑलिम्पिकमधल्या ज्या परंपरा आहेत, ऑलिम्पिकचं उद्घाटन, ऑलिम्पिकचा समारोप सोहळा, ऑलिम्पिकला दिली जाणारी पदकाची परंपरा, आणि सगळ्यात म्हणजे ऑलिम्पिक जेव्हा सुरू होतं, आजही सूर्यकिरणाने त्याची ज्योत प्रज्वलित केली जाते. सर्वप्रथम ऑलिम्पिया भूमीत ग्रीसमध्ये, आणि नंतर ती जगभर घेऊन गेली जाते, आणि नंतर ती ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात प्रज्वलित होते. अशा ह्या ऑलिम्पिकचा महिमा गाण्यासाठी आज मी खरं तर तुमच्यासमोर उभा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिक आपल्याला काय देतं. ऑलिम्पिक पदकं देतं, ऑलिम्पिक देशाची शान उंचवतं, पण ऑलिम्पिक मानवतावाद हा ऑलिम्पिकमधील सगळ्यात मोठा घटक आहे. आणि मला वाटतंय ह्याच ऑलिम्पिक वादात मानवतेकडून ऑलिम्पिकला खऱ्या अर्थाने एक वेगळी भूमिका, वेगळ्या उंचीवर नेण्यात आलेला आहे. ऑलिम्पिकच्या अनेक कथा आहेत. तुम्हाला सांगितलं ऑलिम्पिकचा विषय तसा महाभारतासारखा विषय आहे ना, पण आज मला ऑलिम्पिकची मानवतावादाची कथा आठवते, जी मी कथा ऑलिम्पिकच्या पुस्तकातली पहिलीच कथा आहे. हॉलंडमध्ये एक ऑलिम्पिकचा महोत्सव सुरू होता 1952मध्ये, आणि त्या काळी रोईंगची स्पर्धा होती. रोईंगची स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, नदीत काठी असते, आणि वेगवान 2 वलवल्या जाणे रोईंगचा पट्टू फार वेगाने जात असतो. रोईंगची दुहेरी एकेरीची स्पर्धा होती. 2 खेळाडू होते. एक हेनरी पियर्स नावाचा खेळाडू होता ऑस्ट्रेलियाचा, आणि एक विलियम्स नावाचा खेळाडू होता जर्मनीचा. ह्या 2 खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. स्पर्धकांचा झेंडा उंचवला, स्पर्धा सुरू झाली, आणि जवळजवळ एक 800 मीटर लांब जायचं होतं दोघांना. हेनरीने जोरात सुरू केलं. हेनरीचा अनुभव खूप चांगला होता, पण 300 मीटर गेल्यानंतर त्याला लांब दिसलं. तो जोराने त्याची छोटीशी बोट वलवत होता, आणि त्याला दिसलं की 400 मीटरच्या मध्यंतरी एक 4 बदकं पाण्यातून क्रीडा करत चाललेली आहेत. त्याला वाटलं की जेव्हा आपण ही बोट क्रॉस करू तेव्हा माझ्या होडीने, माझ्या वलवण्याने त्या पक्ष्यांना इजा होईल. क्षणात तो थांबतो, आणि त्याच्या मागे असणारा जो 200 मीटर असणारा स्पर्धक थोडा पुढे येतो, आणि ती मध्यभागी असणारी जी बदकाची पिढी त्याच्या समोरून निघून जातात. पुन्हा हेनरी जोरात ताकदीने ती आपली होडी वलवतो, आणि रोईंगमध्ये उपांत्य फेरीत पहिला येतो. हाच हेनरी पुढे अंतिम फेरीत त्याच्या देशाला, ऑस्ट्रेलियाला रोईंगमधलं पदक जिंकून देतो. त्याला ऑलिम्पिक पदक विजेता हेनरी म्हणून ओळखत नाही, तर बदकाचा मित्र म्हणून ओळखतात. असा मानवतावाद असणारे हा ऑलिम्पिकचा महिमा प्रत्येक ऑलिम्पिकच्या विजेतात दिसून होतो. ऑलिम्पिकमध्ये भारताने जी 35 पदकं जिंकलीत, माझा आजचा जो विषय भारत आणि ऑलिम्पिक, त्या 35 मध्ये एक अशी प्रेरणादायी कथा आहे, विजयी कथा आहे, आणि खरं ती कथा सांगण्यासाठी मी आज इथं उभा आहे. परंतु ऑलिम्पिकमध्ये 2 भाग आहेत. एक प्राचीन ऑलिम्पिक जे 7व्या शतकात सुरू झालं, आणि जे आपण आत्ता बघतो 1896 पासून तर उद्याच्या पॅरिसपर्यंत, म्हणजे 2024 पर्यंत होणारा ऑलिम्पिक. ह्या ऑलिम्पिकच्या ह्या मोहिमात सगळ्यात म्हणजे 2 ऑलिम्पिकचे भाग आहेत. ते प्राचीन ऑलिम्पिक. प्राचीन ऑलिम्पिकची सुरुवात झाली ती म्हणजे 7व्या दशकापासून, आणि ऑलिम्पिक सुरू होण्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्या दोन संस्कृती होत्या. एक ग्रीक संस्कृती आणि एक आर्य संस्कृती. या पृथ्वीतलावरील सगळ्यात मोठ्या संस्कृती होत्या, आणि या संस्कृतीमध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये त्यांच्या देशातला सगळ्यात मोठा राजा कोण, सम्राट कोण, हे दाखवण्यासाठी प्राचीन राजा झीनस आणि राजा कोणसमध्ये एक महायुद्ध होतं, आणि एक लढाई होती. आणि त्यांच्यात शेवटी कुस्तीची लढाई होते, मल्लयुद्ध होतं, आणि ह्या मल्लयुद्धेत झीनस राजा जिंकला जातो, आणि त्याचा भव्य मोठा 50 फुटी पुतळा उभा केला जातो. तो म्हणजे ग्रीसच्या ऑलिम्पिया नावाच्या छोट्याशा खेडेगावात. ह्या ऑलिम्पिया नावाच्या खेडेगावात जिजाचा पुतळा उभा जातो, आणि त्याच्या आनंद उत्सवानिमित्त एक स्पर्धा सुरू होती. त्या स्पर्धेला नाव मिळतं ऑलिम्पिक स्पर्धा. ह्या स्पर्धेत सुरुवातीला ग्रीकचेच खेळाडू सहभागी व्हायचे, पण कालांतराने जशी स्पर्धा पुढे जात गेली तेव्हा ग्रीकचे शेजारचे देश, युरोपातले देश यात त्याच्यात सहभागी झाले, आणि 1300 वर्ष अखंडपणे ऑलिम्पिकचा महोत्सव चालू होता. ऑलिम्पिकच्या सुरुवातीला घोड्यांच्या शर्यती होत्या, त्यानंतर ॲथलेटिकच्या शर्यती सुरू झाल्या, त्यानंतर कुस्तीच्या स्पर्धा सुरू झाल्या अखंडपणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ऑलिम्पिक देतं की जेव्हा ह्या स्पर्धा व्हायच्या 4 वर्षातून एकदा ग्रीसमधील ऑलिम्पिया शहरात, तेव्हा युद्धबंदी व्हायची, आणि शांततेसाठी सगळे खेळाडू सहभागी व्हायचे त्या ऑलिम्पिक स्पर्धेत. ऑलिम्पिकने काय दिलं, सगळ्यात म्हणजे जगाला शांतता दिली, आणि हा संदेश मूळ ऑलिम्पिकच्या ग्रीकच्या भूमीत होता. परंतु कालांतराने जशी 1200 वर्ष अखंडपणे ही स्पर्धा सुरू होते. आपला जर इतिहास बघितला, आपण जसं रामायण महाभारतात बघतो, तसा ऑलिम्पिकचा इतिहास तितकाच प्राचीन आहे, पुरातन आहे, आणि आपल्याला रोमांच देणारा आहे. तसाच इतिहास होता. 1200 वर्ष अखंडपणे जगातली एक मोठी स्पर्धा सुरू होती, ती म्हणजे ऑलिम्पिक. पण 1200 वर्षानंतर या सगळ्या ग्रीकांच्या संस्कृतीवर, जशी आपल्या महाराष्ट्रावर मुसलमानांची नजर पडली, आपली प्राचीन देवता आपली मंदिरं नष्ट केली, तशीच नजर ही रोमनांची पडली ग्रीकवर,
आणि एकेकाळ असं झाला की रोमनांचा जो थिओसेटिस राजा होता त्यांनी अखेर ग्रीकांचं साम्राज्य काबीज केलं आणि तो म्हटला की देवदेवतांच्या स्मरणार्थ असणारी स्पर्धा आम्ही बंद करू. त्याच्यातच एक महत्त्वाची घटना घडली. त्याच काळात ग्रीकांचं दुर्भाग्य म्हटलं पाहिजे, महापूर घडले, 2 भूकंपाला सामोरं जावं लागलं ग्रीक भूमिताला आणि संपूर्ण ऑलिम्पिया शहर जवळजवळ 25 फूट गाडलं गेलं, भूगर्भात गेलं आणि ऑलिम्पिक हा विषय संपला. त्यानंतर 2-3 दशकं अशीच निघून गेली, काही वर्ष निघून गेली, पण लोकांना वाटलं ऑलिम्पिक बंद होईल की काय. पण हा प्राचीन ऑलिम्पिकचा इतिहास संपला. पण नंतर आधुनिक ऑलिम्पिकसाठी एक माणूस पुढे आला, तो म्हणजे पॅरिसचे बॅरन टी कुबर्तीन. आज जसं मी टिळक विद्यापीठात आलो आहे, इथले काही प्राध्यापक असतात, त्यांना इच्छा असते काहीतरी संशोधन करायची, काहीतरी नवीन शोधायची. तसाच ऑलिम्पिक ह्या विषयाने भारावलेले बॅरन टी कुबर्तीन होते. त्यांनी ठरवलं की मला ऑलिम्पिकचं पुनर्जीवन करायचं आहे आणि त्यांनी एकच ध्यास घेतला, मला ऑलिम्पिकचं पुनर्जीवन करायचं आहे. अखेर ऑलिम्पिकचं पुनर्जीवनासाठी त्यांनी एक नॅशनल काँग्रेस बोलवली पॅरिसमध्ये. तो दिवस होता 23 जून 1894. ह्या दिवशी ठरलं की ऑलिम्पिक करवायचं आहे. त्यासाठी 11 ते 12 देश एकत्र येतात आणि ह्याच काळात योगायोग असा की एखादा माणूस काम करायला लागलो की त्याला तशी बाजूची परिस्थिती निर्माण होती. तशीच परिस्थिती बॅरन कुबर्टीनबाबत झाली. त्याच काळात जर्मनीमध्ये काही संशोधकांनी ग्रीकमध्ये उत्खनन चालू केलं. तुम्हाला माहिती अख्खा ग्रीस देश आहे, विशेषतः अथेन्स नावाचं जे शहर आहे ते अखंड जमिनीतून वर आलेलं आहे. म्हणून अथेन्सचा सगळा प्राचीन इतिहास पाहण्यासाठी जेव्हा कुणीतरी ग्रीकला गेला असेल, अथेन्सला गेला असेल, हा प्राचीन इतिहास पाहण्यासाठी जातात. हा प्राचीन इतिहास संपूर्णपणे जर्मन संशोधनाने वर काढला आणि ऑलिम्पिकमध्ये सगळी लपलेली ज्या गोष्टी होत्या, ऑलिम्पिकचे मोठे पुतळे होते, गोळाफेकीचे पुतळे होते, संपूर्ण त्यांच्या जुन्या आठवणी त्या सगळ्या वरती आल्या आणि जगात अशी एक लहर पोचवली की ऑलिम्पिक पुन्हा चालू झालं पाहिजे. बॅरन कुबर्टीनसाठी मोठी संधीच होती आणि अखेर पहिलं ऑलिम्पिक म्हणजे आधुनिक ऑलिम्पिक सुरू व्हायची घोषणा झाली आणि अखेर 1896 साली, म्हणजे मला आश्चर्य वाटतं आज रोहितजी आपल्या समोर आहेत, त्याच्यापूर्वी आपण ही व्याख्यानमाला सुरू केली होती. म्हणजे ऑलिम्पिक उशिरा चालू झालं, त्याच्यापूर्वी आपली वसंत व्याख्यानमाला सुरू झाली आहे. त्यामुळे अशा व्याख्यानमालेत त्यानंतर झालेल्या स्पर्धेवर भाष्य करताना मला विशेष आनंद होत आहे. 1894 साली बॅरन कुबर्टीन यांचं स्वप्न साकार झालं, पण ही स्पर्धा घ्यायची कुठे? लोकांचं म्हणणं होतं आधुनिक पॅरिस आहे, पॅरिसला मोठी संस्कृती आहे, पॅरिसला मोठा असा इतिहास आहे, पॅरिसमध्ये घेऊया. पण बॅरन कुबर्टीन यांनी ग्रीकांचा जो पहिला वारसा होता, ग्रीकांची जी परंपरा होती ती कायम ठेवली. म्हणून ऑलिम्पिक जेव्हा जेव्हा सुरू होतं, ऑलिम्पिकचा जो उद्घाटन समारंभ होतो त्याच्यात ग्रीक भाषेचं गीत गायलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जे संचलन होतं, ज्याला आपण दिमागदार संचलन होतं, मला आठवतं आहे 1994च्या इम्फाल स्पर्धेत रोहित टिळक महाराष्ट्राच्या संघात जुदो म्हणून खेळाडू होते आणि त्यांना सोडण्यासाठी मी विमानतळात आलो होतो आणि आमची एक विशिष्ट ओळख त्या दिवसापासून आहे, ती आजपर्यंत आहे. तर त्या संचलनात पहिला संघ आज पण ग्रीकचा असतो, अशी ही ऑलिम्पिकची परंपरा आहे. आणि अखेर ग्रीकांचं ऑलिम्पिकला पुनर्जीवन मिळालं आणि 1894 ऑलिम्पिक सुरू झालं. ऑलिम्पिक सुरू झालं, पण आजचा विषय आहे म्हणजे माझा भारत आणि ऑलिम्पिक. पण ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर निश्चितच पहिल्या स्पर्धेत भारताचा काही संबंध नव्हता, कारण की आपल्या देशात पारतंत्र्याचा आपला देश होता आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले सगळे भारतीय, संपूर्ण भारतीय लढत होते. पण योगायोगाची गोष्ट घडली ती म्हणजे पुढच्या 1900 ऑलिम्पिकमध्ये पॅरिसलाच झालं ते ऑलिम्पिक. खरं तर तिथल्या एका इंडस्ट्रीयल मीटला म्हणजे औद्योगिक संमेलनाला जोडून हे ऑलिम्पिक झालं होतं आणि त्या स्पर्धेत भारताला एक नव्हे तर 2 पदकं मिळाली. म्हणजे भारताला सगळ्यात पहिलं पदक कोणी जिंकलं तर ते म्हणजे नॉर्मन पिचर्ड ह्यांच्या नावी दिसून येतं. आज सोपं आहे, आपण गुगलला जातो, सहज शोधतो की नॉर्मन पिचर्ड, पण लोकांना प्रश्न पडतो अरे हे कधी आम्ही नाव ऐकलंच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मन पिचर्ड हा ॲग्लो इंडियन होता, तो कलकत्त्यात होता आणि त्याला तो शिक्षणासाठी जेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जातो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्याला समजलं की पॅरिसमध्ये कोणती तरी स्पर्धा आहे, तू भाग घे. तो ॲथलेटिक असल्यामुळे त्या स्पर्धेत सहभागी झाला आणि देशाचं नाव कुठलं लावायचं म्हणून त्यांनी नाव दिलं INDIA. त्यांनी भारताचं नाव दिलं आणि त्या स्पर्धेत त्याला 200 मीटर धावणे आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत पदकं मिळाली. पण नंतर हा नॉर्मन पिचर्ड, मला वाटतं तुम्हाला कोणालाच माहिती नसेल तो कुठे गेला, काय गेला. खरं तर नंतर तो तिकडेच इंग्लंडमध्येच राहिला. नंतर तो अमेरिकेच्या काही चित्रपटात दिसला, त्या चित्रपटात त्यांनी काम केलं आणि नंतर तो गायब झाला. पण भारतीयांसाठी सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा गुगल आलं तेव्हा समजलं असं की नॉर्मन पिचर्ड हा भारताचा पहिला ऑलिम्पिक पदकाचा विजेता, पण तो स्वातंत्र्यपूर्व काळातला होता आणि त्यांनी भारतासाठी काहीच योगदान केलं नव्हतं. पण त्यानंतर 2-3 ऑलिम्पिक झाल्या
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1904 मध्ये ऑलिम्पिक झालं, 8ला झालं, 12ला झालं. 1916 मध्ये महायुद्धामुळे ऑलिम्पिक होऊ शकलं नाही. पण आज मला आनंद वाटतो 1920 मध्ये जेव्हा ॲडवर्डला ऑलिम्पिक झालं, त्याच्यातला सगळ्यात पहिला संघ, मी सांगितलं मगाशी की सगळ्यात पहिला संघ हा आपल्या पुण्यातून निवडण्यात गेला. दोरोजी टाटा यांनी ह्या संघासाठी तयारी दर्शवली की पुण्यातून संघ निवडला जावा. टाटांनी त्यासाठी स्पॉन्सरशिप दिली आणि पुण्यातील डेक्कन जिमखान्यामध्ये 1920 मध्ये भारताचा पहिला संघ निवडण्यात आला. आणि सगळ्यात मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे रोहितजींना की त्या संघाचे ज्या निवड समिती होती त्या सदस्य म्हणून एक लोकमान्यजी टिळक होते. त्यामुळे अशा लोकमान्य टिळकांच्या भारावलेल्या व्यासपीठावरून मला हे सांगताना विशेष आनंद होतो आहे. आणि त्या काळी 5 ते 6 जणांचा संघ निवडण्यात आला. बेळगावचे चौगुले निवडण्यात आले, सातारच्या सदाशिव दातारांची निवड झाली, कोल्हापूरचे कुस्तीपटू होते दिनकर शिंदे त्यांची निवड झाली. सगळ्यात म्हणजे पुण्यात एक सायकलवाले आहेत नवले म्हणून, कुमार नवले, आजही त्यांची 3री-4थी पुढे आहे, त्यांची पण कुस्तीसाठी निवड झाली. निश्चितच 1920चा काळ होता. आपला संघ जहाजाने गेला, त्यांच्या हाती काही आलं नाही. माझ्यापेक्षा मी तर खरं पत्रकार आहे, पत्रकारांना लेखणी सहज चालवत होते, पण जेव्हा खेळाडू म्हणून मैदानात उतरतो तेव्हा रोहितला खूप चांगले अनुभव असेल की एखादं पदक, राष्ट्रीय पदक असू दे, राज्यस्तरीय पदक असू दे किंवा ऑलिम्पिक पदक असू दे, ते जिंकण्यासाठी काय काय करावं लागतं. पण आपल्या भारताला काही पदकं मिळाली नाहीत. आपल्या भारताला पदक मिळवण्यासाठी एक खेळ आला, तो म्हणजे हॉकी खेळ आला. 1920 नंतर परत ऑलिम्पिकमध्ये भारताची पाठी कोरीच राहिली. पण सांगण्याचा आनंद म्हणजे इंग्रजांनी भारताला काय दिला असा प्रश्न पडतोच कधी कधी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांनी भारताला हॉकी खेळ दिला. आणि हॉकी खेळ खेळत असताना 1936 मध्ये 1928 मध्ये सर्वप्रथम भारतीय संघ ऑलिम्पिक खेळायला गेला. आणि भारताला जो आज प्रश्न पडतो IPLच्या काळात, कोणतरी सर्च करत असेल की आपला भारताचा नक्की खेळ कोणता, हॉकी का क्रिकेट, तर निश्चितच भारताचा खेळ हा क्रिकेट नाही आहे, भारताचा खेळ हा हॉकी आहे. आणि हॉकी हा राष्ट्रीय खेळ हॉकी होण्यासाठी जी पार्श्वभूमी आहे, जो श्रीगणेश आहे, तो 1928च्या स्पर्धेत दिसून आला की मेजर ध्यानचंद हा जो भारताचा, आपण ज्याला दूरतारा म्हणू, त्यांनी भारताला हॉकीतलं पहिलं पदक मिळून झालं 1928 मध्ये. पण तुम्ही विचार करा की जगातले सगळे पुढारलेले देश तेव्हा पण होते. आजही आपण खेळाच्या पटलावर बघितलं तर आजही जगापेक्षा भारत मागेच आहे. पण तेव्हा भारतीय संघ जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाला, बेल्जियमला, डेन्मार्कला आणि स्वित्झर्लंडला 1-2 नव्हे तर 6 गोलने पराभूत केले. 6-0 असा स्कोर होता. आणि अखेर हॉलंडला 3-0 पराभूत करून अंतिम फेरीत एक चमत्कार घडला, एक किमया घडली की एकतर्फी विजयाची परंपरा करत भारताने ऑलिम्पिकमधलं पहिलं सुवर्ण पदक मिळवलं 1928 मध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना वाटलं की भारताचा झेंडा होता तो म्हणजे ब्रिटिश झेंडा होता. एक ब्रिटिश झेंडा, उजवीकडे काँग्रेसचा झेंडा होता. ब्रिटिश काँग्रेसच्या झेंड्याखाली भारतीय संघ खेळला आणि भारताला पदक मिळालं 1928 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकचा उत्सव, ऑलिम्पिकच्या भारताच्या विजयाची सुरुवात पूर्ण झाली ती 1928 पासून झाली. आणि त्याचे सगळे मानकरी होते, त्याचा सगळा मुख्य असा चेहरा होता, ते म्हणजे मेजर ध्यानचंद म्हणून. मेजर ध्यानचंद ह्यांना हॉकीचे जादूगार का म्हटलं जातं ह्याच्यामुळेच, कारण की ह्या स्पर्धेपासून त्यांनी जे गोलांचा झपाटा मारला, 1-2 गोल, तर त्यांनी 4-4, 8-8 गोल केले. आणि अशा ह्या ऑलिम्पिकच्या महोत्सवात भारताची एक विजयी सुरुवात केली, सुवर्णमयी सुरुवात केली, ती म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या खेळाने. खरं तर ऑलिम्पिक, रोहितजींना माहिती असेल की जेव्हा खेळाच्या स्पर्धा असतात, राष्ट्रीय स्पर्धा दरवर्षी होतात, जागतिक स्पर्धा पण 2 वर्ष येतात, पण ऑलिम्पिक हे 4 वर्षांनी होतं. 4 वर्षाची वाट बघावी लागते. पुन्हा एकदा 1932 मध्ये आपला हॉकी संघ ऑलिम्पिकला जायला निघाला. त्या काळी पण भारताचे काही संघ निवडण्यात गेले. सायकलिंगचा संघ होता, ॲथलेटिकचा संघ होता, पण मेडल जिंकल कोण असा संघ होता, तो म्हणजे आपला पुन्हा हॉकीचा संघ होता. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ सज्ज झाला. पण त्याच्या अर्थे निश्चितच आज जसं खेळाडूंना सहजरित्या भारतीय ऑलिम्पिक संघ IOA मदत करतं किंवा खूप काही स्पॉन्सर आहेत, JSW जसा नीरज चोपडाला आज जो भारताचा पदक विजेता आहे त्याला मदत करतं, पण त्या काळी खेळाडूंना स्वतःच्याच पैशांनी खर्च करायला लागला. हॉकी संघाला थोडीफार इंग्रजांनी मदत केली होती, त्या काळी असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने पण मदत केली होती. पण हॉकी संघाला लॉस एंजेलिसला जाण्यासाठी अजून काही मदत हवी होती. म्हणून आपले काही हॉकी संघटक महात्मा गांधींकडे जातात आणि महात्मा गांधींना विनंती करतात की आमचा हॉकी संघ जाणार आहे. पण महात्मा गांधींचं त्या काळी उत्तर होतं, व्हॉट इज अ हॉकी म्हणून. महात्मा गांधी म्हणले, मला माझ्या देशासाठी हॉकीपेक्षा देश स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. मला हॉकीच माहिती नाही, तुम्हाला मी मदत कसं करू. अशी आपल्या देशाची तत्कालीन वातावरण असताना आपला संघ 1932 मध्ये गेला. तुम्ही विचार करा, आता नागनाथ मंजुळे, खाशाबा चंद्र पिक्चर काढणारे,
त्या त्या काळात आम्हाला एक सीन दाखवायचा 1948 जेव्हा खाशाबा जाधव गेले ते होडीने गेले, तो रणतुंगा नावाची जी होडी होती ते दाखवण्यात जेवढा खर्च आहे ना तसा जो काही त्रास आहे शूटिंगसाठी त्रास आहे बेसिकली, त्याच्यापेक्षा ॲक्च्युली खेळाडूंना किती त्रास झाला असा तुम्ही विचार करा. 1932 1928 1932 आणि शेवटी 1936 आपले खेळाडू बोटीने म्हणजे जहाजाने त्या देशात गेलेत आणि 1.5 महिन्याचा प्रवास करावा लागलेला आहे. 1.5 महिन्याचा असा प्रवास करून भारतीय संघाने तिथं पराक्रम केला जिंकण्याचा. निश्चितच लॉस एंजल्ससाठी भारतीय संघ गेला, गांधीजींनी मदत नव्हती केली पण भारतीय संघाला मदत मिळाली, भारतीय संघ तिथे पोहोचला. आणि तेव्हा त्या ऑलिम्पिकमध्ये फार कोणी हॉकीचे संघ नव्हते. एक जपानचा संघ होता आणि एक यजमान अमेरिकेचा संघ होता. सगळ्यांना म्हटलं निश्चितच अमेरिका झेंडा फडकवणार, पण भारतीय संघाने जपानला 9-1 हरवलं. आणि जेव्हा अंतिम सामना सुरू झाला भारत विरुद्ध अमेरिका, तुम्ही इमॅजिन करणार नाही, 24-1 गोलने आपण अमेरिकेला अक्षरशः आपण नेस्तानाभूत केलं. आणि तो जो रेकॉर्ड आहे 24-1 गोलचा तो आदेशाभूत आहे. ह्या रेकॉर्डचा सगळ्यात महत्त्वाचे जे हे शिल्पकार होते ते म्हणजे निश्चितच मेजर ध्यानचंद होते, त्यांचा भाऊ होता, तो पण या स्पर्धेत खेळला होता. आणि असे वेड्यात लढले हॉकीवीर अशी काही परंपरा होती आणि आपल्या भारतीय संघाने केली होती. आणि तीच परंपरा नंतर 1936च्या ऑलिम्पिकमध्ये पण दिसून आली. पण 1936चं जे ऑलिम्पिक होतं ज्या ऑलिम्पिकला भारतीय संघाने ऑलिम्पिकची हॅट्रिक केली, हॉकीमध्ये हॅट्रिक केली, त्या ऑलिम्पिकमध्ये 1936 निश्चितच सावट होतं ते म्हणजे बर्लिनचं हिटलरचं सावट होतं. जेसी ओवेन्स सारख्या महान खेळाडूने 100 मीटर 200 मीटर आणि लांब उडीत पदक जिंकलं होतं. पण त्याला पदक देण्यासाठी हिटलर पुढे आला नाही. हिटलरनी तो वर्णद्वेष दाखवला आणि त्या स्पर्धेवर एक प्रकारे हिटलरची छाया होती, ती भारतीय संघात पण दिसून आली. 1936चा काळ संपूर्णपणे ती स्पर्धा होती, हिटलरच्या शाहीत होती. आणि निश्चितच आपण जे भारतीय आहोत ते थोडेसे काळसर वर्णाचे आहेत. भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हिटलरचा तसाच होता. अशा वातावरणात भारतीय संघ जेव्हा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जहाजाने जर्मनीत दाखल झाला असेल तेव्हा त्यांच्या मनात थोडीशी धाकधुकच होती, हिटलर आम्हासारख्या वर्णदोष असणाऱ्या लोकांशी कसा वागणार म्हणून. स्पर्धेच्या सुरुवातीला जसं काही सराव सामने होतात वर्ल्ड कपमध्ये होतात तसा सराव सामना झाला, भारत विरुद्ध जर्मनीचा सामना झाला आणि त्या सामन्यात भारतीय संघाने 0-2 पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला भीती होती पुन्हा एकदा जर्मनीबरोबर आपलं काय होणार म्हणून. पण 1936ची स्पर्धा सुरू झाली आणि भारतीय संघाच्या विजयाची पण परंपरा सुरू झाली. भारताने अमेरिकेला हरवलं, भारताने हॉलंडला हरवलं, भारताने स्वीडनला हरवलं आणि सगळ्यात शेवटी अपेक्षाप्रमाणे समोरचा संघ आला तो म्हणजे जर्मनीचा संघ. 14 ऑगस्ट 1936चा दिवस होता. जसं आत्ता ढग बाहेर आहेत आणि कधीही पाऊस पडेल, अवकाळी पाऊस पडेल, त्या दिवशी तिथेही जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये असाच अवकाळी पाऊस पडला. तो दिवस होता 14 ऑगस्ट 1936. संपूर्ण मैदान चिखलाने व्यक्त झालं होतं आणि ठरवलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1936च्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्पर्धा घ्यायची. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, थोडीफार अशी धुंद अशी सकाळ होती, कारण की आपल्याला जर्मनी विरुद्ध लढायचं होतं ज्या जर्मनीने भारतीय संघाला सरावाच्या सामन्यात हरवलं होतं. एक तर भारतीय संघ 2 वेळेचा विजेता होता, भारतीय संघाला ती आपली परंपरा टिकवायची होती. अशा वेळेला काय करायचं असा प्रश्न त्या काळचे भारतीय संघाचे व्यवस्थापक पंकज गुप्ता यांच्या मनात आला. त्यांच्या खिशात लोकमान्य टिळकांनी जो झेंडा फडकवला होता, जो काँग्रेसचा झेंडा होता त्या काळी, त्याच्यावर चरखा हे महत्त्वाचं चिन्ह होतं. तो चरखा असणारा झेंडा खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये समोर केला आणि पंकज गुप्ता सगळ्या खेळाडूंना म्हटले ह्या तिरंगेची लाच तुमच्या हातात आहे. आणि त्या काळी स्फुल्लिंग पेटलं मेजर ध्यानचंदसह संपूर्ण भारतीय संघात. त्या द्वेषाने भारतीय संघ आला की मला माझ्या तिरंग्यासाठी, मला माझ्या झेंड्यासाठी खेळायचं आहे. आणि भारतीय संघ मैदानात उतरला. चिखलयुक्त मैदान होतं, भारतीय संघाच्या पायात बूट नव्हते. जर्मनीचे खेळाडू जाड्या भरड्या स्पाईकच्या बुटाने खेळत होते. आणि अशा वेळेला भारतीय संघाने 1-2 नव्हे तर 8-1 गोलनी तो महापराक्रम केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, तो सामना बघायला साक्षात हिटलर उपस्थित होते. पण जेव्हा 5 गोल नंतर त्याला हिटलर दिसलं आपला संघ पराभूत होतोय, हिटलरने तिकडं पलायन केलं, तो थांबला नाही. पण 8-1 गोलनी किती प्रेक्षक असतील. मला खूप आनंद, आज मला थोडंफार हे होतं की आज माझ्या व्याख्यानाला हे नाही आहेत, पण त्या काळी 1936 तो सामना बघायला 40,000 लोक होती. खरं तर आज यूट्यूबवर तुम्ही तो सामना बघू शकता. आणि या 40,000 लोकांनी ह्याची देई ह्याची डोळा, भारताचा विजय बघितला, भारताची हॅट्रिक बघितली. भारताच्या मेजर ध्यानचंदचा पराक्रम बघून भारावलेल्या
हिटलरने खरं तर भारताला पदक द्यायला हवं होतं, पण हिटलरला वाटलं की मेजर ध्यानचंद यांना आपण बोलून घेऊ आणि त्यांना आपल्या जर्मनच्या संघात घेऊया. मेजर ध्यानचंदांचं फार शिक्षण झालेलं नव्हतं, त्यांचा सुभेदार दर्जा होता. निश्चितच दुसऱ्या दिवशी एक मोठी पार्टी देण्यात आली आणि मेजर ध्यानचंदला विनंती केली हिटलरच्या काही लोकांनी, तुम्ही जर्मन सेनादलात सहभागी व्हाल का. पण स्पष्टपणे मेजर ध्यानचंद म्हटले, मी माझ्या देशासाठी खेळलोय, मी माझ्या देशाचा तिरंगा फडकवलेला आहे आणि मी माझ्या देशातच राहणार आहे, लवकरच माझा देश स्वतंत्र होणार आहे. मित्रांनो, ज्या दिवशी आपल्याला बर्लिन ऑलिम्पिकमध्ये 15 ऑगस्ट 1936 मेडल मिळालं, तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं काहीच वर्षाने, अजून एक 10-15 वर्षाने माझा देश स्वतंत्र होणार आहे. पण भारतीय हॉकी त्या दिवशी स्वतंत्र होती आणि भारतीय हॉकीने स्वतंत्र होऊन एक नवा इतिहास घडवला होता. आणि ह्याच 1928, 1932 आणि 1936 ऑलिम्पिकमध्ये भारताचा जो खेळ आहे, राष्ट्रीय खेळ आहे, तो हॉकी निश्चित झालं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1940 महायुद्धाचे वारे आले, 1944 पण महायुद्ध झालं, त्यामुळे ऑलिम्पिक होऊ शकलं नाही. आणि त्याच म्हणजे 2 ऑलिम्पिक होऊ शकलं नाही. आणि त्यानंतर 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. ऑलिम्पिकचे 2 पार्ट आहेत, एक तर स्वातंत्र्यपूर्व पार्ट जो भारतीय संघाने गाजवला होता ऑलिम्पिकची हॅट्रिक करून, 3 वेळा पदकं करून, आणि स्वातंत्र्याचा दुसरा पार्ट. 1927 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आता स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकची पहाट भारतीयांसाठी झाली, सुवर्ण पहाट झाली असं म्हणावं लागेल. पण ती सुवर्ण पहाट होण्यासाठी पण आपल्याला 1-2 नव्हे तर 50 वर्ष वाट पाहावी लागली. ही पण भारताच्या ऑलिम्पिकच्या कामगिरीची शोकांतिका आहे. 1948 लंडनला ऑलिम्पिक ठरलं. लंडन ऑलिम्पिकसाठी केवळ हॉकीचा संघ नव्हता, कुस्तीपटू होते, आपले सायकलिंगचे संघ होता, आपला ॲथलेटिक्सचा संघ होता. निश्चितपणे पुन्हा एकदा आपल्या हॉकी संघाने बाजी मारली, सुवर्णपदक जिंकलं. अक्षय कुमारचा एक गोल्ड नावाचा मध्ये सिनेमा आला असेल, तुम्ही बघितला असेल, तो त्या सगळ्या 1948 आणि 1952च्या कामगिरीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर झालेलं पहिलंच ऑलिम्पिक होतं निश्चितच. तेव्हाही काही विमानं नव्हती. भारतीय संघ पुन्हा एकदा जेव्हा गेला ब्रिटिश भूमीत, लंडनच्या भूमीत, तोही जहाजाने गेला होता. त्या ऑलिम्पिकच्या चमूमध्ये एक मराठी खेळाडू होता आणि त्या मराठी खेळाडूने आजही महाराष्ट्राचं नाव उंच ठेवलं आहे, ते म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव. 1948 खाशाबा सर्वप्रथम ऑलिम्पिकला गेले. त्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या आले आणि ऑलिम्पिकमध्ये काय म्हणतात, आपलं पदक हुकायची परंपरा जी आहे ती त्यांच्यापासून सुरू झाली. पण त्या ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला निश्चितच सांगितलं की ऑलिम्पिकचा हा प्रवास असतो, एका रात्रीत घडत नाही. ऑलिम्पिकचा खेळाडू एका रात्रीत जन्म घेत नाही. दंगलमध्ये खूप चांगला डायलॉग आहे आमिर खानचा, मेडल पेड पे नहीं लगते, उनको बनाना पडता है दिल से हाथों से. तसंच ऑलिम्पिकचं असतं. ऑलिम्पिकच्या पदकासाठी जवळजवळ 12 वर्ष साधना करावी लागते. पण महाराष्ट्राचं पाऊल त्या ऑलिम्पिकमध्ये दिसलं 1948च्या खाशाबांच्या रूपाने. आणि खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकमध्ये भारत हा माझा विशेष आहे, पण मला विशेष आवड आहे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे, ऑलिम्पिकमध्ये आपले मराठी पाऊल कुठे आहे. 1948 आपल्याला पदक मिळालं, सगळं झालं. 1952 पुन्हा एकदा खाशाबा ऑलिम्पिक खेळायला गेले. त्यांनी प्रचंड कष्ट घेतले कोल्हापुरात आणि त्या काळी भारताला ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक जिंकलं जे अधिकृत समजलं जात आहे. 23 जुलै 1952 खाशाबा दादासाहेब जाधव यांनी ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक जिंकलं आणि त्यावेळी आपल्याला हॉकीमध्ये पण मेडल होतं. फर्स्ट टाईम ऑलिम्पिकच्या 50-60 वर्षाच्या इतिहासात असं झालं होतं की भारताच्या नावावर 2 पदकं होती. एक सांघिक पदक होतं आणि वैयक्तिक पदक होतं, ते खाशाबा जाधवांच्या नावावर. आणि आजही मला एक शोकांतिका आहे, म्हणजे आजही महाराष्ट्राच्या नावावर असणारं तेच पदक आहे. त्यानंतर रोहित टिळकांच्या सहीने मी ऑलिम्पिकला 3 वेळा गेलो, आता परत एकदा पॅरिसला जाणार आहे. पण मला सांगायला खूप दुर्दैव वाटतंय की खाशाबा जाधवांनंतर त्यांचा वारसदार, त्यांच्या पदक जिंकणारा दुसरा खेळाडू ह्या आपल्या महाराष्ट्रात झाला नाही आहे. त्यामुळे ती उणीव आहे खरं तर. आता मी ऑलिम्पिकला जातो जेव्हा केसरीचा झेंडा घेऊन जातो आणि निश्चितच भारतीय खेळाडूंचा परफॉर्मन्स सुरू होतो, PV सिंधूचा असू दे, मेरी कोमचा असू दे, नीरज चोपडाचा असू दे, मी तो तिरंगा बाहेर काढतो आणि वाट बघतो की कधी विजय येईल आणि आम्ही तिरंगा फडकू म्हणून. पण ती संधी फार कमी वेळा येते. पण माझ्या सौभाग्याने मला ऑलिम्पिकमध्ये गत स्पर्धेत जी माझी अपूर्ण राहिलं स्वप्न, तो ऑलिम्पिकचं सुवर्णपदक बघायचं नीरज चोपडाने पूर्ण केले. पण आता एक स्वप्न बाकी राहिलेलं आहे जे लोकमान्य टिळकांचं. ह्या मराठी भूमीतील खाशाबांचा वारसदार होणार कोण? मराठी भूमीतील खाशाबांनी कांस्य पदक जिंकलं, पण मराठी भूमीतील आपल्या खेळाडू कधी सुवर्ण पदक जिंकणार? ह्या स्वप्नासाठी मला परत ऑलिम्पिकला जायचं आहे आणि ऑलिम्पिकचा झेंडा घेऊन जायचं आहे.
पण ही ऑलिम्पिकची जी परंपरा आहे ती निश्चितच खेळाडूंना मेहनत शिकवते, खेळाडूंना नवीन आदर्श देते. आणि ह्या ऑलिम्पिकच्या परंपरेत 1952 नंतर पुन्हा एकदा एक आपली हॉकीची ऑलिम्पिकच्या यशाचे 2 भाग होतात. जसं प्राचीन ऑलिम्पिक आणि आत्ताचं आधुनिक ऑलिम्पिक आहे. स्वातंत्र्यपूर्वचं ऑलिम्पिक आहे आणि आता आपल्या भारतासाठी स्वातंत्र्याचं ऑलिम्पिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकच्या स्वातंत्र्य अगोदर आपण 3 पदकं जिंकली, जसं पदकाची हॅट्रिक केली. सांगायला आनंद आहे, सांगायला महत्त्वाची गोष्ट आहे की 1948 1952 नंतर पुन्हा एकदा आपल्या हॉकीवीरांनी ऑलिम्पिकची हॅट्रिक साजरी केली. म्हणजे सलग 2 वेळा सांघिक खेळात हॅट्रिक करणारा पण भारत हा एकमेव देश आहे. खरं तर बाकीचे बरेच खेळ ऑलिम्पिक नंतर बास्केटबॉल झालं, फुटबॉल झालं, पण सलग 2 वेळा म्हणजे सलग 6 पदकं जिंकलं कोणाच्या नावावर नाहीये. पण ती आज भारतीय संघाने जी कामगिरी केली हॉकी संघाने, आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जेव्हा कोणत्या खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळ करायचा जी समिती झाली तेव्हा एकच खेळ समोर आला, तो म्हणजे हॉकी हॉकी हॉकी. आज IPL चालू आहे. IPLचा सामना नाही म्हटलं तरी काही लाखात बघितला जातो. मुंबई इंडियन्स आणि चेन्नईचा सामना तो काही कोटीत बघितला जातो ऑनलाईन. पण लोकांना प्रश्न येतो, अरे आपला हा क्रिकेट खेळ ऑलिम्पिकमध्ये का नाही आहे? खरं तर 1919 जेव्हा ऑलिम्पिक झालं, 1900ला पॅरिस ऑलिम्पिक झालं, तेव्हाच एकदा क्रिकेटचा खेळ ऑलिम्पिकमध्ये होता. म्हणजे त्यालाही आता जवळजवळ 123 वर्ष झालेली आहेत. हे 123 वर्षात क्रिकेट का नाही बरं रे ऑलिम्पिकमध्ये विचारायला असं. पण ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ सहभागी होण्यासाठी काही नियमावली असावी लागते. कमीत कमी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकला आपण का जगातली मोठी स्पर्धा म्हणतो, सर्वोत्तम स्पर्धा का म्हणतो, महान स्पर्धा काय म्हणतो? ऑलिम्पिकमध्ये 200 देश सहभागी होतात. आणि ऑलिम्पिकची एक अट आहे की जेवढे देश सहभागी होतात त्यातले निम्म्या देशांनी तरी तो खेळ खेळला पाहिजे. मला वाटतं क्रिकेट खेळ आजही 12-15 देशांच्या पलीकडे गेला नाही आहे. जेव्हा 50 देश क्रिकेट खेळतील आणि त्याची 50 देशांची मिळून जेव्हा सलग 2-4 वर्ष जागतिक स्पर्धा होईल, म्हणजे त्यांचा वर्ल्ड कप होईल 50 देशांचा, तेव्हा क्रिकेट हा ऑलिम्पिकमध्ये येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटला काय विरोध आहे की क्रिकेट हा चीन खेळत नाही, क्रिकेट हा ऑस्ट्रेलिया खेळत नाही, क्रिकेट हा जपान खेळत नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट येईल की नाही म्हणून आपल्या क्रिकेट भारतीयांसाठी मला विशेष या व्यासपीठावरून सांगायचं आहे. आपली जी मूळ परंपरा आहे, मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपण हॉकी खेळू आणि क्रिकेट खेळू, कुठल्या खेळाने जास्त व्यायाम होतोय तर तुम्हाला दिसून येईल की निश्चितच ड्रिबलिंग करणारा जो खेळ आहे, ज्याने आपली एकाग्रता वाढते, ज्याने आपली शारीरिक हालचाली वाढतात, ज्याने आपल्याला जास्त आपला दमदारपणा वाढतो, तो म्हणजे हॉकी खेळ आहे. आणि आपला भारतीयांचा खेळ आहे. आपल्या भारतीयांनी त्यात मोठी परंपरा गाजवली आहे. ॲज अ पत्रकार म्हणून मी जरी 2 वेळा ICC ट्रॉफी कव्हर केल्या असल्या तरी माझं आजही प्रेम तितकंच हॉकीवर आहे. कारण की हॉकी खेळाने भारताला जो वैभवशाली वारसा दिलेलाच आहे. पण प्रश्न येतो की 6 वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारताची नंतर हॉकीमध्ये पिछावट का झाली? आज जर मला विचारलं कोणी प्रश्न नंतर हे व्याख्यान विचारलं की अरे तुम्ही सांगताय ते आम्हाला पटतंय सगळं, पण आज किती ठिकाणी हॉकी खेळलं जातं तुम्ही सांगू शकता का? आज जर आपला 100 कोटींचा देश आहे, मला वाटत नाही 10 कोटी जनता किंवा 2 कोटी तरी जनता खेळत असेल म्हणून. पण त्याचं मुख्य कारण काय आहे ते म्हणजे भारताच्या ऑलिम्पिक पराभवात दिसून येतं. 1980 मध्ये भारताला ऑलिम्पिकचं जे शेवटचं पदक आहे ते मिळालं. पण ते का मिळालं त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या ऑलिम्पिकमध्ये रशियाने बहिष्कार टाकला होता. रशियाच्या बहिष्कारामुळे अनेक देशांनी बहिष्कार टाकला आणि वासरात लंगडी गाय शानी म्हणून भारताला 1980 मध्ये हॉकीतलं सुवर्ण पदक मिळालं. कसं पदक मिळालं? पण त्या काळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की भारतीय संघ हा मातीवरच्या ग्राउंडमधून सराव करायचा आणि तत्कालीन काळात त्यानंतर पॉलिग्रास म्हणजे जे हॉकीचं जे अत्याधुनिक मैदान आहे पॉलिग्रास हॉकी आली. आणि या पॉलिग्रासच्या अत्याधुनिक हॉकीमध्ये आपला देश, आपला गरीब भारत देश, आपला सुविधा नसताना भारत देश, आपल्याला मार्गदर्शन करणारा भारत देश मागे पडला. आणि या सगळ्यात भारतीय हॉकी खूप मागे गेली. एकेकाळी इंडियन हॉकी खूप प्रसिद्ध होती. इंडियन हॉकीची ड्रिबलिंग होतं. तुम्ही जर मेजर ध्यानचं जर ड्रिबलिंग बघत असताल इतकं अफलातून होतं. त्यांना हॉकीची जादूगार त्यामुळेच म्हणायचे की चुंबकाप्रमाणे चेंडू त्यांच्या हॉकीला चिटकायचा आणि डायरेक्ट गोलवर जायचा, असा करिश्मा असणारा होता. पण ह्या पॉलिग्रासच्या मैदानात भारतीय खेळाडू 1980 मधून मागे पडले आणि आपली हॉकी मागे गेली. पण ॲज अ पत्रकार म्हणून मी गेल्या वेळेला जेव्हा टोकियो ऑलिम्पिकला गेलो तर मला सांगायला खूप आनंद होतो आहे. आज माझी छाती भरून येते. कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं की हॉकीमध्ये आपल्याला पदक मिळेल म्हणून. कारण की 2012 मध्ये भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र नव्हता ठरला. 2016 मध्ये भारतीय हॉकी संघ 10व्या क्रमांकावर आला होता. आणि 2020 मध्ये जेव्हा भारतीय संघ पात्र ठरला
टोकियोच्या मैदानात गेला तेव्हा आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं, पण ज्या रीतीने 10 वर्ष प्रयत्नपूर्वक भारतीय हॉकी संघाने प्रयत्न केले, मला तो दिवस आजही माझ्यासमोर आहे. आपण जर्मनीला 5-3 हरवलं होतं. तिसऱ्या गोलपर्यंत आपण मागं होतो, शेवटचे 2 आपण गोल केले आणि मला सांगावंसं वाटतं पुन्हा एकदा आपली हॉकी, भारतीय हॉकी जिवंत झाली. ती मला ह्याच देही पाहायला मिळाली. आणि जे शेवटचं ऑलिम्पिक होतं निश्चितच टोकियो ऑलिम्पिक होतं. त्या ऑलिम्पिकमध्ये भारताने आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमधली सगळ्यात मोठी कामगिरी केली ती म्हणजे 7 पदकं जिंकली. पण आपला मी म्हणतो 1980 नंतर काय घडलं ऑलिम्पिकमध्ये? 1984 मध्ये पुन्हा एकदा ऑलिम्पिक घडलं. लॉस एंजलिसला ऑलिम्पिक झालं. तुम्हाला माहिती असेल पी.टी. उषा नाव आपण ऐकतो. तर पी.टी. उषाला त्या ऑलिम्पिकमध्ये 4थं स्थान मिळालं. 1960 मध्ये रो ऑलिम्पिक आहे. भाग मिल्खा भाग तुम्ही पिक्चर पाहिला असेल. त्या भाग मिल्खा भागमध्ये पण मिल्खा जो 4था आला ते ऑलिम्पिकमध्ये. म्हणजे भारताला पराभवाच्या कथाच आहेत ह्या सगळ्या. 1980, 1984, 1988ला सोलला ऑलिम्पिक झालं. 1992ला बार्सिलोना ऑलिम्पिक झालं. ह्या 14-16 वर्षाच्या काळात आपला हॉकी संघ फक्त ऑलिम्पिकला जात होता आणि आम्हाला केसरी पेपरमध्ये फक्त वाचण्यात होतं भारताने वारी केली. भारतीय संघ पहिल्या फेरीत हरला. भारतीय संघाचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं. 1-2 नव्हे तर 16 वर्ष असं घडत होतं. ॲज अ पत्रकार म्हणून, क्रीडाप्रेमी म्हणून आम्हा सगळ्यांना दुःखत होतं की अरे ऑलिम्पिकमध्ये आपला संघ फक्त वारीच करतोय, फक्त जातोय, खातोय, पितोय. म्हणून भारतीय संघावर खूप टीका झाली दरम्यानच्या काळात. पण अखेर तो दिवस उजाडला. म्हणजे 1996ला ॲटलांटाला ऑलिम्पिक झालं आणि ऑलिम्पिकचं ते 100वं वर्ष होतं. 1896 ते 1996 असा प्रवास केला. 1952ला खाशाबांनी पदक जिंकलं होतं. 1952 ते 1996 44 वर्षानंतर आपल्याला एकही वैयक्तिक पदक नव्हतं. महाराष्ट्राला आजही नाही आहे. पण आपला देश सुदैवी ठरला. 1996 मध्ये लिएंडर पेसने टेनिसमध्ये पदक जिंकलं आणि एक भारताची ऑलिम्पिकची पदकाची परंपरा खऱ्या अर्थाने सुरू कधी झाली ती म्हणजे 1996 पासून झाली. ॲटलांटा ऑलिम्पिक ते कालच्या परवाच्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत. अखेर मी तुम्हाला म्हटलं असं जे पदक खेळाडू जिंकतात ते एका रात्रीत मिळत नाही. लिएंडरला पदक मिळालं ते पण सहजासहजी मिळालं नाही आहे. खरं तर ऑलिम्पिकसाठी मी आता पुढच्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकला चाललो आहे. त्याच्यासाठी आम्हाला 2 वर्षापूर्वी मला रोहित दादांकडनं एक पत्र घ्यावं लागलं. त्याची मीटिंग गेल्या महिन्यात झाली आणि 1.5 वर्ष अगोदर ऑलिम्पिकचे पत्रकार निश्चित होतात. तसंच ऑलिम्पिक खेळाडू हे काही अगोदर निश्चित होत नाही. ऑलिम्पिक खेळाडूंना पात्रता फेरी द्यावी लागते आणि त्या पात्रता फेरीतून खेळाडू पुढे जातात आणि त्यांची मग जगातली सगळ्यात मोठ्या खेळाडूंबरोबर त्यांची झुंज होते, त्यांचं युद्ध होतं आणि त्या युद्धातून एक नवीन ऑलिम्पिक विजेता, नवीन ऑलिम्पिक सम्राट तयार होतो. पण 1996च्या ॲटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडरबाबत तसं काही घडलं नव्हतं. लिएंडर पात्रता फेरीत मागे पडला होता. त्याला वाईल्ड कार्ड देण्यात आलं होतं. वाईल्ड कार्ड म्हणजे काही देशांना चांगल्या खेळाडूंना देण्यासाठी डायरेक्ट एंट्री दिली जाते. तसं कार्ड लिएंडरला मिळालं आणि शेवटी अखेर स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेत ड्रॉ फार महत्त्वाचा असतो. म्हणजे ड्रॉ शब्द ह्या व्यासपीठावर सगळ्यात जर चांगला कोणाला माहिती असेल तो म्हणजे रोहितजींना माहिती असेल. तुम्हाला जर ड्रॉ सोपा गेला ना, म्हणजे तुमच्या अगेन्स्ट असणारे खेळाडू सोपे गेले तर तुम्हाला सेमीफायनल फायनल खेळता येते. लिएंडर पेसला मुळातच अवघड ड्रॉ होता. उपांत्यपूर्व फेरीत त्याला अँद्रे अगासीशी लढावं लागलं आणि निश्चितच अँद्रे अगासी त्या काळी बाप माणूस होता. अँद्रे अगासी विरुद्ध लिएंडर हरला. पुन्हा आम्हा सगळ्यांना भारतीयांना वाटलं, ऑलिम्पिक प्रेमींना वाटलं आपला संघ हात हलवत रिकाम्या हाताने पुन्हा एकदा मायदेशात येणार. पण त्या कांस्य फेरीच्या म्हणजे जेव्हा ऑलिम्पिकमध्ये खेळाडू उपांत्य फेरीत हारतात तेव्हा त्यांना अजून एका पदकाची संधी असते, ती म्हणजे कांस्य पदकाची. पण कांस्य पदकाच्या लढतीत लिएंडरची लढाई होती ती म्हणजे ब्राझीलच्या फर्नांडो विरुद्ध. लढाई सुरू झाली होती. लिएंडर पण जो स्कोअर होता तुम्हाला माहिती आहे 6-4, 6-3, 6-2 आपल्याला हा नेहमी ठराविक असलेला स्कोअर माहिती आहे. पण लिएंडर त्या लढाईत 3-6ने मागं होता आणि वाटलं की पण त्या मैदानात असणाऱ्या भारतीयांना वाटलं निश्चितच लिएंडर फार मोठा खेळाडू आहे. लिएंडर भारतासाठी खेळाडू आहे, भारतासाठी खेळणारा खेळाडू आहे. लिएंडर हा तिरंग्यासाठी खेळणारा खेळाडू आहे. कम ऑन लिएंडरच्या घोषणा झाल्या आणि लिएंडरला वाटलं अरे ही संधी आहे. जो मागे वळून बघितला असेल त्याने ऑलिम्पिकच्या इतिहासात की भारताला पदकच नाही आहे, आज मला संधी आहे ह्यावेळी ह्या क्षणी की भारतासाठी काय करू शकतो. आणि लिएंडरने तुफानी खेळी केली आणि 3 साने जो लिएंडर मागं होता त्याने नंतर 2 सेट 6-4 आणि 6-2 जिंकले आणि तब्बल 44 वर्षांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या भूमीत तिरंगा फडकला. खरं ती मोठी गॅप होती. आणि जेव्हा लिएंडर पेसने भारतासाठी पदक जिंकलं ऑलिम्पिकचं 1996 मध्ये तेव्हा पत्रकारांना प्रश्न पडला की ह्यापूर्वी नेमके पदक कोणी जिंकलं असेल.
ते म्हणजे 1952 खाशामाने जिंकलं होतं. म्हणून त्या दुसरीच्या सगळ्या पेपरमध्ये केसरी हेडिंग आली, 44 वर्षानंतर भारताचा तिरंगा फडकला. आणि त्यानंतर कोणाला तरी समजलं, अरे महाराष्ट्राच्या एका मराठी वीरांनी कुस्तीगीरांनी कुस्तीमध्ये पदक जिंकलं होतं. आणि त्यावेळेला खाशाबांचा पुन्हा एकदा जागर सुरू झाला 1996 पासून. पण सांगायला आनंद वाटतो की लिएंडरने भारताला एक विजयाची वाट दाखवली. 1996 लिएंडरनी पदक जिंकलं. 2000 जेव्हा सिडनीला ऑलिम्पिक झालं, मला खूप आनंद वाटतो. आज इकडे महिला पण आहेत, महिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सिडनी ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात पहिलं जे मेडल जिंकलं ते म्हणजे भारतीय महिलेने जिंकलं, ते म्हणजे कर्णाम मल्लेश्वरीने. के मनोहर तिचे वडील होते. खरं तर कर्णाम मल्लेश्वरी फक्त 7वी शिकलेली, पण ती जरा अंगाने जाळी भरडी होती. तेव्हा ती गावातल्या व्यायामशाळेत जाऊन ती वेटलिफ्टिंग करायची. पण हा काळही फार चांगला नव्हता. 2000 आजही मला वाटत नाही की मुलींना, म्हणजे मी आज तुम्हाला विचारलं की तुमच्या मुलींना तुम्ही कुस्तीपटू होऊन देणार का, मुष्टियुद्धपटू होऊन देणार का, वेटलिफ्टिंग खेळून देणार का, मला वाटत नाही कुठल्या घरातले तयार होतील. पण अशा प्रतिकूल काळात एका खेडेगावातल्या 2 मुलींना, त्यांना 3 मुली होत्या, कर्णाम मल्लेश्वरीच्या वडिलांना, तिला 3 बहिणी होत्या, ते 3ही बहिणी वेटलिफ्टिंग करायच्या. पण कर्णाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंग करून तिचं वजन लहान झालं. आणि एकदा तिच्या गावातले प्रशिक्षक म्हटले, अरे तुला वजन उचलता येणार नाही, तू दुसरं कुठलं तरी खेळ खेळ. पण त्या दिवशी कर्णाम मल्लेश्वरीने मनाशी निर्धार केला, नाही मला वेटलिफ्टिंगच करायचं आहे, जगात सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर व्हायचं आहे. तो काळ होता 2000चा. पण त्याच्या अगोदरचं जे ऑलिम्पिक झालं होतं 1996 तेव्हा वेटलिफ्टिंग खेळ हा ऑलिम्पिकमध्ये नव्हता. वेटलिफ्टिंग खेळ, महिलांचा वेटलिफ्टिंग खेळ हा सर्वप्रथम खेळला गेला, तो म्हणजे 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये. आणि पहिल्यांदाच भारतीय महिला सहभागी झाली आणि तिन्ही वेटलिफ्टिंगमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिलं. सगळ्यात आनंदाची म्हणजे महिलांसाठी गोष्ट की भारताला ऑलिम्पिकमधली पहिलं मेडल कर्णाम मल्लेश्वरीने जिंकून दिलं आणि भारतीय महिलांना पण मार्ग दाखवला, आपण ऑलिम्पिकच्या मार्गाने जाऊ शकतो. त्यानंतर निश्चितच 2004 जे अथेन्सला ऑलिम्पिक झालं, 100 वर्षाची परंपरा होती ऑलिम्पिकला, जी ग्रीस लोकांनी सुरू केली होती. आणि ग्रीक लोकांची इच्छा होती की आमच्या देशात 100 वर्षांनी पुन्हा ऑलिम्पिक झालं पाहिजे. पण त्यांना 1996 मिळालं नाही, 2000 मिळालं नाही. त्यांना 3 वर्ष वाट बघावी लागली. जेव्हा अथेन्समध्ये ऑलिम्पिक झालं तेव्हा 6 वर्षापूर्वी हातात बंदूक घेतलेला राजवर्धन राठोड यांनी भारताला ऑलिम्पिकमधलं सलग असणारं 3रं पदक मिळवून दिलं. मला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत आपण कांस्य पदकं जिंकली होती, खाशामाने जिंकली होती, लिएंडरने जिंकली होती, कर्णाम जिंकली होती. पण राजवर्धन एक पाऊल पुढे होता, त्यांनी रौप्य पदक जिंकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डबल ट्रॅप हा खूप अवघड प्रकार आहे. हवेत येणारी 2 बर्ड म्हणजे 2 गोळे असतात, त्यांना मारायचं असतं, त्यांच्यातून तो लाल करून येतो. हवेतून अशी 2 सलग नेम धरून ती बर्ड फोडणं खूप कठीण गोष्ट असते. अशा नेमबाजी अवघड प्रकारात राजवर्धन राठोडनी पदक जिंकलं आणि देशाचा तिरंगा फडकवला आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भारतीयांची लाज राखली आणि एक तरी पदक मिळालं. पण 100 कोटी देशाच्या लोकांना एक पदक म्हणजे तेही लाजिरवाणीच असतं. म्हणजे सांगायला गेलं, आम्ही जेव्हा सांगतो इंडियन म्हणून सांगतो, भारतीय म्हणून सांगतो, तुमच्या देशाने किती पदकं जिंकली हो ऑलिम्पिकमध्ये त्या काळात विचारलं जात होतं, तेव्हा एक पदक सांगायला पण लाज वाटायची. पण ते एक पदक पण भारतीयांना खूप काही दिशा देणारं असतं, महत्त्वाकांक्षा वाढवणारी असती, प्रेरणा देणारी असती की हे पदक घेऊन आम्ही पुढच्या ऑलिम्पिकमध्ये काहीतरी करू. मला राजवर्धन राठोडबाबत आज विशेष बोलायचं की राजवर्धन राठोड नंतर क्रीडामंत्री झाले, त्यांना BJPने आपल्या पक्षात घेतलं. बेसिकली राजवर्धन राठोड हे सेनादलाचे खेळाडू होते. सेनादलात त्यांचा खेळ बहारला, तो 6 वर्ष बहारला तो सेनादलातच. पण नंतर त्यांनी निर्णय घेतला की मी राजकारणात काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांना भारतीय राजकारणात घेण्यात आलं. BJPने त्यांना घेतलं, त्यांना राजस्थानमधून तिकीट दिलं, ते राजस्थानमधून निवडून खासदार झाले आणि त्यांना क्रीडामंत्री पण केलं. पण ते क्रीडामंत्री असताना जेवढा प्रभाव टाकायला हवा होता भारतीय खेळाडूंबाबत, आजची भारताची खेळाची स्थिती पण अशीच आहे. आज जंतर मंतरला काही खेळाडू आमचे बिचारे गेले मला वाटते 15 ते 20 दिवस झाले उपोषण करून बसलेत, आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय देणारा क्रीडामंत्री नाही आहे. तसाच न्याय हा राजवर्धन राठोडला देता आला नाही. तो खेळाडू म्हणून आजही महान आहे, ग्रेट आहे. कदाचित सेनादलातील एक सैनिक म्हणूनही तो महान असेल, पण देशातला क्रीडामंत्री म्हणून महान नव्हता. आणि त्याच काळात त्याला BJPमध्ये खूप काही प्रभाव दाखवता न आल्याने अखेर मोदींनी त्यांना त्यांच्या क्रीडा त्यांच्या खात्यातून म्हणजे मंत्रालयातूनच बाहेर काढलं. आणि दुर्दैवाने सांगावं लागतं की येणाऱ्या काळात राजवर्धनला BJP तिकीट देईल की नाही तेही म्हणता येणार नाही. आणि अखेर निवृत्त झालेला क्रीडा अधिकारी, निवृत्त जाणारा ऑलिम्पिकपटू पुढच्या वर्षी आपल्याला दिसेल. मला वाईट वाटतं की एका ऑलिम्पिक खेळाडूचा अखेर असा होतोय आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर होतोय. म्हणजे एखादा खेळाडू जरी आपल्या कारकिर्दीत ऑलिम्पिकपटू जरी असला तरी मला वाटत नाही तो
क्रीडा मंत्री म्हणून यशस्वी होऊ शकतो. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजवर्धन राठोड होतं. राजवर्धन राठोड नंतर खरं तर भारतीय ऑलिम्पिकचा इतिहास खऱ्या अर्थाने बदलला, तो म्हणजे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. बीजिंगची जी स्पर्धा झाली ती प्रचंड अशी त्यांची चीनी लोकांचं वर्चस्व दाखवणारी होती. सगळ्यात महत्त्वाचा उद्घाटन समारंभ झाला, त्याच्यात त्यांनी ते मानवी मनोरे तयार केले. इमॅजिन करू, आपली ध्येयांडी कितीची असती, 7-8 थरांची असती, पण चीनने 100 थरांची ध्येयांडी म्हणजे मानवी मनोरे उभे केले आणि आपली ताकद जगाला दाखवली. म्हणून आपले भारतीय खेळाडू पण ठरवलं, तुम्ही जगाला ताकद दाखवली ना, आम्ही पण ह्या ऑलिम्पिकमध्ये ताकद दाखवू. आणि प्रथमतःच भारताचा जो आम्ही जे स्वप्न बघत होतो सगळे भारतीय, तो दिवस आला आणि अखेर अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं, ते म्हणजे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीसारख्या प्रकारात. ऑलिम्पिकमध्ये पदक एका रात्री येत नसतं. त्याच्या अगोदरच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पण अभिनवने प्रयत्न केला होता, पण 1 सेकंदाने त्याचं पदक हुकलं होतं. आणि अभिनव जेव्हा निराश झाला तेव्हा त्याला त्या ऑलिम्पिकच्या सहभागाचं सर्टिफिकेट मिळालं. तो जेव्हा त्याच्यात मुळातच अभिनव बिंद्रा हा सोन्याचाच आमच्या घेऊन आलेला खेळाडू होता, प्रचंड श्रीमंत खेळाडू होता. त्यामुळे त्याच्या घरातच 10 मीटरची रेंज होती. 10 मीटरची रेंज म्हणजे एवढं 10 मीटर म्हणजे खूप कमी अंतर असतं. आपल्या घरात सहज 10 मीटरची रेंज करता येते. त्याच्या घरातच रेंज होती. त्यांनी आपल्या उजव्या बाजूला आत्तापर्यंत त्यांनी त्याला लवकरच राजीव गांधी अवॉर्ड मिळाला होता, बाकी त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता, खूप काही केलं होता. पण त्यांनी अथेन्सचं जे सर्टिफिकेट होतं ना, त्या सर्टिफिकेटची फ्रेम तयार केली ना, तसं चिटकून टाकलं. कारण की त्याला ते सलत होतं की अथेन्समध्ये मला पदक मिळालं नाही आहे, आणि जोपर्यंत मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळत नाही तोपर्यंत मी त्या सर्टिफिकेटची फ्रेम करणार नाही. अखेर निर्धार काय असतो, मनाची शक्ती काय असते, ती दाखवली अभिनवने, आणि अभिनव असा विजय आपल्याला मिळवला. सांगायचा आनंद आहे की दादा की त्या ऑलिम्पिकमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारनी पण पदक जिंकलं. आजच्या ह्या पार्श्वभूमीवर सुशील कुमारचं नाव खरं तर सांगावंसं वाटतं की सुशील कुमारनी बीजिंगमध्ये पदक जिंकलं तेव्हा तो माझा खूप चांगला मित्र होता. खूप साधा भोळा असा सुशील कुमार आम्हाला वाटला होता. त्यानंतरच्या लंडन ऑलिम्पिकला मी जेव्हा गेलो तेव्हा सुशील कुमारनी अंतिम फेरीत मजल मारली होती, तेव्हा त्यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं आणि ऑलिम्पिकच्या इतिहासात दुहेरी पदक जिंकणारा पहिला सुशील कुमार झाला. पण कालांतराने सुशील कुमार हा गुन्हेगारीकडे वळला गेला आणि आजचा मला खेदाने सांगावं असं वाटतं, आज तो बिचारा माझा मित्र आहे ना, शेवटी माझा मित्र जर तिहार जेलमध्ये असेल तर मला सांगावं असं वाटतं. पण ऑलिम्पिक खेळाडू साधासुद्धा मेहनत करणारा खेळाडू, त्याचे वडील बस ड्रायव्हर होते. एकेकाळ असा होता की सुशीलच्या घरात त्याचा भाऊ पण कुस्ती करायचा, तो पण कुस्तीगीर करायचा. दोघांपैकी एकालाच खुराकाला देण्या इतके पैसे होते. त्यामुळे ठरवण्यात आलं, त्याच्या भावाने म्हटलं की सुशील अच्छा कुस्ती जीत रहा है, आगे जा रहा है, तो मैं पीछे हो जाता हूँ. त्याचा भाऊ मागे राहिला आणि सुशीलला त्यांनी मोठं केलं. आणि त्याचे वडील दररोज त्याला त्याच्या हरियाणातल्या घरातून तिथल्या जे छत्रपाल स्टेडियम आहे दिल्लीचं, ज्याचे सतपाल गुरु आहेत, त्यांच्या आखाड्यात दबा घेऊन यायचे. आणि आज तो सुशील नंतर ऑलिम्पिकमुळे प्रचंड श्रीमंत झाला. नंतर त्यांनी गुन्हेगारीत प्रवेश केला आणि एक खेळाडू म्हणून तो आज तिहारमध्ये आहे. याचा माझा मित्र म्हणून तर मला फार वेळ वाटतं की एकेकाळी राजवर्धन राठोडनी जो सेनादलात होता त्याला BJPने वाट दाखवली, तो पुढच्या वर्षी काही पुढेच नसणार आहे आणि सुशील पण तसं असणार आहे. भारतीय ऑलिम्पिकपटूंच्या ज्या कथांचा जो शोकांतिका आहे नंतरची, ती तितकीच वाईट आहे दादा. खरं तर आज या व्यासपीठाहून सध्याचा आजचं व्याख्यान होत असताना दिल्लीत माझे बजरंग पुनिया, अजून आमचे काही खेळाडू आहेत, ते आंदोलनात करतात, त्यांना आजही न्याय मिळत नाही आहे. म्हणजे ऑलिम्पिक पदक जिंकूनही तुम्हाला जर न्याय मिळत नसेल तर ह्या ऑलिम्पिक पदकाचं करायचं काय, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराच्या मनी येतोच. त्यामुळे निश्चितच खेळाडूंचा ऑलिम्पिक नंतरचा प्रवास पण खरं तर सुखकर झाला पाहिजे, त्याला प्रेरणादायी झाला पाहिजे, त्याने अनेक खेळाडू घडवले पाहिजे. ते सुशील कुमारबाबत झालं नाही. त्यानंतर जे ऑलिम्पिक झालं ते म्हणजे लंडन ऑलिम्पिक. मला खूप सांगायला आनंद होतो की त्या ऑलिम्पिकला मी ॲज अ मराठी पत्रकार म्हणून त्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 6 पदकं मिळाली. त्या 6ही पदकाचा साक्षीदार मी होतो. पहिलं पदक गगन नारायणने जिंकलं, त्यानंतर विजय कुमारने जिंकलं जो सेनादलात होता. सांगायला अजूनही पुणेकर म्हणून एक विशिष्ट अभिमानाची बाब आहे की पुण्यात जे शिवछत्रपती स्पोर्ट्स संकुल आहे, जेव्हा 2012ला ऑलिम्पिक झालं त्याच्या 1 महिना अगोदर गगन नारंग, विजय कुमार आणि मेरी कोम यांनी सराव जो आहे आपला तो पुण्याच्या शिवछत्रपती संकुलात केला होता. विशेषतः मेरी कोमबाबत सांगायचं आहे, तिने असाच एक छोटासा हॉल घेतला होता, तिथे तिने स्वतःची रिंग उभी केली होती आणि त्याच्यात ती दिवस रात्र सराव करायची पुण्याच्या मैदानात. आणि ती पुण्याच्या मैदानात सराव करून तिने 2012चं लंडन ऑलिम्पिक गाजवलं. अशा पुण्यात आपण राहतो.
विजयकुमार निमित्ताने मला आठवण येते, पुण्यात अजून एक वैशिष्ट्य ठिकाण आहे. विजयकुमार हा सेनादलातील खेळाडू, नीरज चोपडा ज्याने आता शेवटचा ऑलिम्पिक पदक जिंकलं तो पण सेनादलाचा खेळाडू, राजवर्धन राठोड हे पण सेनादलाचे खेळाडू, आणि ज्यामुळे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी झाला ते मेजर ध्यानचंद, ते पण सेनादलातील खेळाडू. आणि सांगायचं असं वाटतं की पुण्यात आज आपल्या काय नाही आहे. पुण्यात जर बालेवाडी आहे, पुण्यात अजूनही स्पोर्ट्स आर्मी इन्स्टिट्यूट ASI पुण्यात आहे, आणि ASI मध्ये भारतातले सगळे जे सेनादलातील महत्त्वाचे खेळाडू सराव इथं करतात, त्यांना सगळ्या सुविधा मिळतात. पण मला या व्यासपीठावरून सांगायचं आहे, ASI मध्ये जर आम्हा सामान्य खेळाडूंना, जर आमचा एखादा मुलगा राष्ट्रीय पातळीवर चांगले कामगिरी गाजवतोय, त्याच्यात गुणवत्ता आहे, त्या खेळाडूंना सराव करायला मिळत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे. खरं तर ASI मध्ये सामान्य खेळाडूंना सराव पण करून मिळाला पाहिजे. म्हणून फक्त सेनादलातील खेळाडूंना सराव मिळतो आणि सेनादलातील खेळाडू पुढे जातात. पण या सेनादलातील खेळाडू आपले महाराष्ट्रीयन खेळाडू किती असतात हा पण एक प्रश्न आहे. मला वाटतं त्यामुळेच कदाचित महाराष्ट्राचा खाशाबा जाधव आपल्याला दिसत नाही या ऑलिम्पिकमध्ये. निश्चितच ह्या लंडन ऑलिम्पिकचा आपला प्रवासापर्यंत आपण आलो आहे, आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ते आपण बघत होतो. लंडन ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जर स्पर्धा कोणी गाजवली असेल ती म्हणजे 2 मुलांची आई असणाऱ्या मेरी कोमने. खरं तर कठीण प्रवास होता. ऑलिम्पिकमध्ये जसं 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये महिलांचं वेटलिफ्टिंग पहिलं सुरू झालं, तसंच लंडनमध्ये क्रांती घडली, महिलांचं मुष्टियुद्ध आलं. कारण की त्यापूर्वी पण मेरी कोमने जागतिक स्पर्धा जिंकल्या होत्या. पण मेरी कोमने ज्या रीतीने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करून भारतीय महिलांची जी ताकद दाखवली, मला वाटतं त्याचं वर्णन BBCने खूप चांगल्या शब्दात केलं होतं. की तिची जी स्टोरी दाखवली, ज्या रीतीने तिने संघर्ष केला. काल परवा पण मणिपूर पेटत होता, ह्या पेटत्या निखाऱ्यावर सराव करणं फार कठीण असतं, आणि तो मेरी कोमने केला आणि ती ऑलिम्पिक गाजवलं. ह्या ऑलिम्पिकचं अजून एक वैशिष्ट्य होतं लंडन ऑलिम्पिकचं. त्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनसारख्या खेळात पण आपल्याला ऑलिम्पिक पदक मिळालं, आणि निश्चितच सायना नेहवालने ते पदक जिंकलं. सायना नेहवालची पण तितकीच जी कथा आहे ती प्रेरणादायी आहे. तिच्या आईने जी विशेषतः मला सांगावं असं वाटतं महिलांना, तिच्या आईने जी कष्ट घेतले आपली मुलगी जागतिक विजेती होण्यासाठी, ते खरं आपला पहाटे 5 वाजता जवळजवळ 20 किलोमीटर लांब असणाऱ्या गोपीचंदच्या अकॅडमीत तिला सोडायचं, मग 7 वाजता तिला घेऊन यायचं, 7 ते 8 तास सतत खेळणं फार महान गोष्ट असते. खरं तर खेळाडू हा सहजरित्या घडत नाही, तो प्रचंड अशा मेहनतीने घडत असतो. अशी मेहनत सायनाने घडवली, आणि सायनाने ते ऑलिम्पिक गाजवलं. त्या ऑलिम्पिकमध्ये सिंधू नव्हती, खरं तर सिंधू नंतरच्या ऑलिम्पिकला आली. आणि असं हा बॅडमिंटनमध्ये पण ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या यादीत भारताचं नाव आलं. आणि त्यानंतरचं मला वाटलं पुढचं ऑलिम्पिक भारताने 6 ऑलिम्पिकचा षटकार ठोकला होता, भारताचं नाव गाजत होतं. प्रथमच असं घडलं होतं की भारताला 6 पदकं मिळालेली आहेत. पण निश्चितच त्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मी रोहित दादांकडे म्हटलं की मला सुवर्णपदक बघायचं आहे, मला पुढच्या रिओ ऑलिम्पिकला जायचं आहे. पण रिओ ऑलिम्पिक भारतीयांसाठी, विशेषतः आम्हाला पुरुष खेळाडूंसाठी खूप अशी शोकांतिका आणि दुःख देणारं होतं. आपला एवढा महाकाय देश, आपण म्हणतो पुरुष संस्कृती आज थोडीफार आहे इथं, पण त्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांना एक पण मेडल जिंकता आलं नाही. अशी वेळ आली होती की ऑलिम्पिकची आम्हाला वाटलं की पुन्हा एकदा जुने दिवस येतात की काय, पुन्हा एकदा 80चा काळ येतो की काय, पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये भारत मागे जातो की काय. पण 2 वीरांगना अशा होत्या ज्यांनी भारताचा तिरंगा हातात धरला, तो शेवटपर्यंत टिकवला. ते म्हणजे साक्षी मलिक. ही साक्षी मलिक आज जंतर मंतरला जी ऑलिम्पिकपटू म्हणून आंदोलनाला आहे, तीच ही साक्षी मलिक. कुस्तीमध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट असते म्हणजे तुम्ही जर विजेत्या 2 जे फायनलला खेळाडू जातात अंतिम सामन्यात, त्याच्या विरोधात जे खेळाडू असतात त्याच्या अगेन्स्ट खेळलेले त्यांना रिपॅच खेळायची संधी मिळते. म्हणजे तुम्हाला पराभूत झाला जरी असलं तरी त्या खेळाडूंनी पराभूत केलं, त्या खेळाडूंना रिपॅच खेळायची संधी मिळते. त्या रिपॅच राऊंडमधून मग ब्रॉन्झ मेडल दिलं जातं. साक्षी मलिकलाही ती संधी मिळाली आणि साक्षी मलिकने त्या संधीचं सोनं केलं. मला तो दिवस कदाचित भारतात त्यावेळेला संध्याकाळ झाली होती, रात्र झाली असेल. साक्षी मलिकने शेवटच्या 20 सेकंदाला ढाक डाव टाकला आणि त्या स्वीडनच्या मल्लाला चितपट केलं. आणि आपल्या भारतीय कुस्तीगिरांनी तर आपली ताकद दाखवलीच होती, मल्लविद्या दाखवलीच होती, पण भारतीय महिला पण कुस्तीमध्ये तितक्याच ॲग्रेसिव्ह आहेत, तितक्याच तयार आहेत. ते साक्षी मलिकने दाखवलं आणि ती पहिली भारतीय कुस्तीगीर बनली जिने कुस्तीमध्ये मेडल जिंकलं. दंगल चित्रपटाची कथा ही राष्ट्रकुल स्पर्धेवर आहे. खरं तर साक्षी मलिकवर पण खरं तर चित्रपट आला पाहिजे, कारण की तिने ऑलिम्पिक गाजवलं होतं. ह्याच ऑलिम्पिकमध्ये जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा PV सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि तिला बॅडमिंटनमध्ये पराभूत व्हावं लागलं. पण लाख मोलाचं महिलांसाठी तिने जे रौप्य पदक जिंकलं. पण सगळ्यात म्हणजे त्या ऑलिम्पिकमध्ये भारताला 2च पदकं मिळाली, सुवर्णपदक काही मिळालं नाही. त्या निश्चितच माझ्यासारख्या माणसाला माझं एक स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक व्हायचं आहे. त्यामुळे पुढच्या ऑलिम्पिकच्या पण तयारीला लागलं होतं आणि ते म्हणजे गेता ऑलिम्पिक होतं
टोकियो ऑलिम्पिक. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2019मध्ये जेव्हा टोकियो ऑलिम्पिकचं वारं वाहत होतं, भारतीय संघ सगळ्यात मोठा भारतीय संघ ऑलिम्पिकला जाणार होता. आतापर्यंत 100 खेळाडूंची निवड झाली होती आणि या 100 खेळाडूंमध्ये निश्चितच भारताला अजून काही पदकं मिळतील, नवीन खेळात पदकं मिळतील अशी आशा होती. पण कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही आणि अशी वेळ आली की ऑलिम्पिक होणार आहे की नाही. खरं तर ऑलिम्पिक महायुद्धामुळे फक्त रद्द झालं होतं. जागतिक शांततेसाठी ऑलिम्पिकचा आजही तितक्याच नाव घेतलं जातं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक होणार की नाही. पण टोकियोच्या पंतप्रधानांनी ठरवलं की ऑलिम्पिक घ्यायचंच. मला चांगलं आठवतं आहे ऑलिम्पिकचा जो उद्घाटन समारंभ झाला. खरं तर ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी कमीत कमी 1,00,000 लोक असतात, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या गर्दा अशा छायेत ते ऑलिम्पिक झालं. प्रेक्षकांविना ऑलिम्पिक पाहण्याची वेळ आली आम्हा सगळ्यांवर आणि ते 1 वर्ष उशिरा झालं 2021मध्ये. खूप जण कोरोनाच्या सावटमुळे त्या ऑलिम्पिकला गेले नाही, पण मी पुणेरी असल पत्रकार, त्यात ग्रामीण भागातला पत्रकार, त्यामुळे मी धाडस करून त्या ऑलिम्पिकला गेलो. मला आठवतं मी जेव्हा दिल्लीतून टोकियोचं विमान गाठलं, आमच्या विमानात 10 ते 15 जण होते फक्त. जेव्हा आम्ही विमानातून उतरलो तेव्हा क्वारंटाईन आम्हाला करण्यात आलं 7 ते 8 दिवसासाठी आणि ह्या क्वारंटाईन पिरियडमध्येच ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ होता, तो मला पाहायला मिळाला नाही. प्रेक्षकांविना ऑलिम्पिक होतं म्हणून मला त्याचं काही वाईट वाटलं नाही. परंतु ह्या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पण भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली त्याला तर खरं तर सॅल्यूट ठोकला पाहिजे. कारण की भारतीय खेळाडूंनी तुम्हाला सांगितलं मगाशी जे हॉकीचं पदक जिंकलं जर्मनीला हारून, ते महत्त्वाचं होतं. भारतीय कुस्तीपटू पण मागे ठरले नाही. भारताच्या रवी कुमारनी, भारताच्या बजरंग पुनियानी जय बजरंगबलीचा नारा दिला. तो बजरंग पुनिया पण आता आंदोलन करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PV सिंधूला पण सलामी दिली पाहिजे. सलग दुसरं असं पदक जिंकलं तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये. पण टोकियो ऑलिम्पिकचा जो मी त्या ऑलिम्पिकला स्वतः गेलो होतो, त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खरं तर गेली 2 ऑलिम्पिक पाहिली होती की जसं मैदान भरलेलं असतं, म्हणजे भरगच्च मैदानात जर खेळण्याचा जसा आनंद वेगळा असतो, ज्याला म्हणतात हाऊसफुल असणारा सिनेमा बघायला जसा आनंद मिळतो तसा आनंद काही मिळाला नाही. PV सिंधूचं पण तेच दुःख होतं की मला इंडियाला चेअर करणारीच खेळाडू नाही, त्यामुळे कदाचित मला हे कांस्यपदक मिळत असावं. अशा प्रेक्षकांविना निरस अशा ऑलिम्पिकला जायला मिळालं. पण जपानच्या जो चिवटपणा आहे, जपानची जी जिद्द आहे, जपानची जी देशभक्तीचं जे प्रेम आहे, ते मात्र मला फार जवळून बघायला मिळालं. आणि या ऑलिम्पिकमध्ये निश्चितच भारताने सगळ्यात मोठा पराक्रम केला. ऑलिम्पिकमधली 7 पदकं जिंकली आणि एक नवा असा भारत दिसून आला. आणि निश्चितच आता पुढचं ऑलिम्पिक होणार आहे पुढच्या वर्षी, पॅरिसला ऑलिम्पिक होणार आहे 2024चं. पण मला प्रश्न पडतो ॲज अ पत्रकार म्हणून की ह्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक कोण मिळून देणार. तर आजही एकच नाव येतं, ते म्हणजे नीरज चोपडा. मला वाटतं मी ॲज अ पत्रकार, कारण की मी खाशाबद्दलचा अभ्यास केला आहे, मी मराठी खेळाडूंचा अभ्यास केला आहे, मी थोडा भारतीय खेळाडूंचा अभ्यास केला आहे. मी खाशाबांकडे बघतो, नीरज चोपडाकडे पण बघतो. परंतु आजच्या या मितीला, आजच्या वेळेला ऑलिम्पिकमध्ये भारताला परत पदक मिळून देणारा कोण खेळाडू होतो म्हणजे नीरज चोपडा. पण सांगायला दुःख होतं की 1 वर्षानेच ऑलिम्पिक आहे, अगदी हाकेच्या अंतरावर ऑलिम्पिक आलेलं आहे आणि त्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला बाकीच्या खेळात पदकं मिळणार की नाही, पण भारतीय खेळाडूंचा चिवटपणा आहे, भारतीय खेळाडूंमध्ये जिद्द आहे. तर निश्चितच भारतीय खेळाडूंना दरवेळेला नवा ऑलिम्पिक विजेता दिसून होतं. जसं गेल्या ऑलिम्पिकमध्ये लवैनिया नावाची खेळाडू होती, जिने बॉक्सिंगमध्ये पदक जिंकलं. तिच्या गावाला जायला रस्ता नव्हता. अखेर तिला पदक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी तिला विचारलं तुला काय भेट हवी. ती म्हटली माझ्या गावाला जायला जो खरबडीत रस्ता आहे ना तो मोठा करून द्या. अशा प्रतिकूल काळातील खेळाडू ऑलिम्पिक गाजवतात आणि एखादा नवा खेळाडू निश्चितच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये उभा राहील. पण मी आज इकडे विशेष कारणासाठी उभा आहे तुमच्यासमोर, ते म्हणजे खाशाबांची कथा सांगण्यासाठी. मी जेव्हा ऑलिम्पिक शब्द समोर येतो, ऑलिम्पिकची ती वर्तुळं बघतो, तेव्हा ॲज अ मराठी माणूस म्हणून दुर्दैवी वाटतं की खाशाबांनंतर ऑलिम्पिक पदक विजेता आपल्या ह्या मराठी मातीत का तयार झाला नाही. ही शोकांतिका आहे आपली मराठी म्हणून, तरी मराठी माणूस म्हणून. 1952 जाऊन मला वाटते आता जवळजवळ 70 वर्ष होत आली. 70 वर्षात महाराष्ट्राला एकही ऑलिम्पिक पदक विजेता मिळू नये. महाराष्ट्रातले जवळ 60 ते 70 खेळाडू ऑलिम्पिकला जाऊन आले. गेल्या ऑलिम्पिकला राही सरनोबत होती, तेजस्विनी सावंत होती, मुख्य म्हणजे आर्चरीमध्ये प्रवीण जाधव होता. खेळाडू आपले खेळून आलेत पण ऑलिम्पिक पदक विजेते झाले नाही आहे. मग ह्या खाशाबांचा कोण होते बरोबर खाशाबा, काय त्यांनी पराक्रम गाजवला. मला सांगायला आनंद वाटतो की खाशाबांना लोकांसमोर आणण्यात माझा खूप वाटा आहे. आणि या खाशाबांच्या यशाची सुरुवात कुठनं झाली असन ती व्यासपीठावरून सांगण्यासाठी मी विशेष आलो आहे. 1920मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर कराडमध्ये
लोकमान्य टिळकांच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली. त्या टिळक हायस्कूलचे विद्यार्थी होते खाशाबा जाधव. त्या टिळक हायस्कूलमध्ये खरं तर खेळाडू घडतो कुठला, खेळाडू घडतो त्यांच्या शाळेत घडतो, खेळाडू घडतो कुठे त्यांच्या तालमीत घडतो. पण खाशाबा जाधव हे घडले त्यांच्या शाळेत घडले. जसं सचिन तेंडुलकर शारदाश्रम शाळेत घडला, रमाकांत आचरेकरांनी त्यांना घडवलं, तसंच जी खाशाबा जाधवांची जोपासना झाली, खाशाबा जाधवांना तिथल्या बंडोपंत बेलापुरे म्हणून त्या शाळेचे शिक्षक होते. 1930चा 40चा वगैरे 42चा काळ असेल तो, चले जाव चळवळीचा काळ होता. आणि सगळ्यात आनंदाची भाग म्हणजे ह्याच टिळक हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कुठे शिकले, ते म्हणजे ह्याच टिळक हायस्कूलमध्ये शिकले. आणि ह्याच टिळक हायस्कूल ह्याच कराडच्या मामलेदार कचेरीवर तत्कालीन काळात यशवंतराव चव्हाणांनी झेंडा फडकवला होता. हे दोन्ही खेळाडू लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ जी शाळा आहे त्या शाळेत शिकले. आणि आजही टिळक हायस्कूलमध्ये गेल्यानंतर दोन तुम्हाला मोठे फोटो दिसतात, एकतर यशवंतरावांचा दिसतो, दुसरा म्हणजे खाशामध्ये दिसतो. अशा टिळकांच्या प्रेरित झालेल्या वसंत व्याख्यानमालेत मला खाशाबांविषयी बोलायला मिळतं आहे, तो माझा आनंद मानतो. खाशाबांचं जे घर होतं टिळक हायस्कूलपासून ते 8 ते 10 किलोमीटर लांब होतं. खाशाबा हे मुळातच लहानपणापासून जिद्दी खेळाडू होते. त्यांनी लहानपणापासूनच त्यांना म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तेव्हा त्यांच्या वडिलांनी ठरवलं होतं की हा मुलगा अभ्यास पण करतोय, हा मुलगा खेळात पण पुढं आहे. त्यामुळे खाशाबांना कुस्तीगीर सह खेळात पण त्यांचं करिअर करायचं ठरवलं होतं. खरं तर तत्कालीन काळ होता, 1940-42चा काळ होता. शिक्षण ही गोष्ट खरं तर लांब होती. पण आपल्या गोळेश्वर नावाच्या गावापासून कराडपर्यंत 8 किलोमीटरचं अंतर खाशाबा दररोज पळत जायचे. ह्या पळण्याच्या व्यायामातूनच खाशाबा घडत गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिळक हायस्कूलमधले त्यांचे जे कोच होते बंडोपंत बेलापुरे म्हणून, त्यांनी खाशाबांना सांगितलं की हा काही सामान्य माणूस नाही, हा काही सामान्य हिरा नाही आहे, हा कोहिनूर आहे, त्याला रत्नबरकी कोच मिळाले, ते म्हणजे बंडोपंत बेलापुरे. त्यांनी खाशाबांना घडवलं. आणि तत्कालीन म्हणजे 1940च्या काळात कराडला एक स्पर्धेचा महोत्सव व्हायचा. आणि फक्त कुस्तीत नाही तर खो खो सारख्या खेळात, लंगडीसारख्या खेळात, गोळाफेकीसारख्या खेळात खाशाबा पुढे यायचे. सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे की खाशाबा हे पुणे विद्यापीठाच्या गोळाफेकीत पण पहिले आलेले खेळाडू आहेत. त्या विषयावर मी नंतर जाणारच आहे. पण खाशाबांची जी मूलभूत जी जोपासना झाली ती म्हणजे टिळक हायस्कूलला झाली. आणि टिळक हायस्कूलच्याच काळात 1942चा काळ होता. सांगायला मला आनंद वाटतो की एखादा खेळाडू देशासाठी देशभक्तीने प्रेरित कसा होतो ते खाशाबांच्या चरित्रातून दिसून येतं. 1942चा काळ होता. टिळक हायस्कूलच्या तालमीमध्ये बंडोपंत बेलापुरे म्हटले की घर लांब आहे, तू तालमीतच राहा, सकाळ संध्याकाळ सराव कर. आणि त्या काळी इंग्रजांच्या विरोधात जी बुलेटिन असतात ती त्या टिळक हायस्कूलच्या व्यायामशाळेत यायची आणि ती वाटायला कोणाला लावायची तर ती कुस्तीगिरांना वाटायला लावायची. आणि सगळ्यात आनंदाने सगळ्यात पहिला खेळाडू कोण असायचा ते म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव. इंग्रजांविरुद्ध असणारे बुलेटिन वाचणारा, खऱ्या अर्थाने आपण म्हणून त्याला एक देशभक्त सैनिक, देशासाठी काम करणारा असे खाशाबा जाधव होते. हे आज खूप जणांना माहिती नाही आहे. 1947 पर्यंत खाशाबा टिळक हायस्कूलमध्ये होते. मग बंडोपंत बेलाने सांगितलं निश्चितच खेळाडूंना आपली वाटचाल करण्यासाठी निश्चितच वरच्या गुरुकडे जावं लागतं, अपग्रेड हवं लागतं. जसा नीरज चोपडा झाला तसेच खाशाबा अपग्रेड झाले. त्यांना कुस्ती पंढरीत जाण्याचा सल्ला दिला आणि कुस्ती पंढरीत असणाऱ्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि मराठा बोर्डिंगमध्ये ते राहायचे. खरं तर आज कुस्तीपटूंचा आहाराचा आपण जर चार्ट केला ना, त्यांचे बदाम, त्यांची थंडाई, त्यांची सकाळचा खुराक, शाकाहार मांसाहार, मी एका कंपनीचा CSRचं खेळाडूंचं काम करतो तो 40 ते 50 हजारात निघतो. पण तत्कालीन काळात खाशाबा हे कॅन्टीनचं जेवण खाऊन मराठा बोर्डिंगचे कॅन्टीनचं जेवण खाऊन ते सराव करायचे. आणि जेव्हा ते राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना दुसरे महत्त्वाचे गुरु भेटले, ते म्हणजे गोविंद नागेश पुरंदरे. ह्या नागेश पुरंदरे ज्याबरोबर सडपातळ असणारा, सुस्थितीत असणारा खाशाबा त्यांच्या डोळ्यासमोर आला. ते म्हणले तुला आम्ही कुस्तीच्या विद्यापीठाच्या खेळात घेऊ शकत नाही, कारण की तुझी तशी बॉडी दिसत नाही आहे. म्हणून ते न्याय मागण्यासाठी त्यांच्या मुख्याध्यापकाकडे जातात आणि ते मुख्याध्यापक सहज लिहूनच देतात की ह्याची चाचणी घ्यावी म्हणून. मग बंडोपंत बेलापुरेसमोर खाशाबांच्या विद्यापीठ संघासाठी चाचणी होते आणि खाशाबा त्यांच्यापेक्षा वरचढ असणाऱ्या अनेक मल्लांना घडवतात. तेव्हा पुरंदरेंना जो साक्षात्कार करतो हा निश्चितच ऑलिम्पिकला खेळेल म्हणून. मग हे राजाराम कॉलेज त्या तत्कालीन काळात पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत होतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो पुण्याच्या महती म्हणून, जसे 1920ला लोकमान्य टिळक हे त्या कमिटीचे सदस्य होते. आज पुण्यात सगळ्यात मोठं स्टेडियम आहे, आज पुण्यात एस आहे. पण आज पुणे विद्यापीठाला खाशाबा जाधवांचं नाव का दिलं? कारण की 1948च्या काळात
राजाराम महाविद्यालय हे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत होतं आणि पुणे विद्यापीठ आज सांगते आमच्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक जिंकलं म्हणून आम्ही नाव देतोय म्हणून. खरं तर पुण्यासाठी ती महत्त्वाची गोष्ट होती. अशा या खाशाबांना सुरुवातीच्या काळात राजाराम कॉलेजमध्ये खूप असं सामना करावा लागला. बोर्डिंगचं मेसचं जेवण करून ते जात होते आणि 1948चा काळ जेव्हा उदयास आला तेव्हा निश्चितच ऑलिम्पिकला जाण्यासाठी भारतीय संघ तयार झाला होता आणि गोविंद नागेशपुरंदरेंनी ठरवलं की आपण पहिलं राष्ट्रीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत उतरायचं. निश्चितच नाशिकला राज्यस्तरीय स्पर्धा झाली आणि खाशाबांनी त्यांच्या बँटमवेट गटात सुवर्णपदक जिंकलं आणि त्यांची निवड ऑलिम्पिकच्या स्पर्धेसाठी होते. तेव्हा राष्ट्रीय स्पर्धेला निश्चित निवड दादांना माहिती असेल की निवड चाचणी देऊनच तुम्हाला ऑलिम्पिकचे द्वार खुलं होतं. खाशाबांनी तत्कालीन ऑलिम्पिकचा सगळ्यात जो मोठा खेळाडू होता निरंजन दास म्हणून त्याला चारीमुंड्यात चित केलं आणि खाशाबा 1948ला ऑलिम्पिकला जाण्यासाठी सज्ज झाले. मला सांगावंसं वाटतं खाशाबांच्या आज आपण बघतो खेळाडूंना प्रचंड असा धोधो पैसा दिला जातो. एकेकाळी इतका पैसा मिळतो की आपले सुशील कुमारसारखे खेळाडू गुन्हेगारी मार्गाकडे जातात. पण त्या काळी खाशाबांना हार्डली 7,000 ते 8,000 रुपये हवे होते लंडन ऑलिम्पिकला जाण्यासाठी. खाशाबांनी 1 रुपयाची पावती तयार केली. म्हणजे आज माझ्याकडे त्यांच्या मुलांनी एक पावती दिली आहे माझ्याकडे. 1 रुपयापासून वर्गणी गोळा केली आणि ही अशी 1, 2, 3, 4 पैसे असे रुपयांची वर्गणी गोळा करून खाशाबा जाधव 1948च्या ऑलिम्पिकला जातात आणि त्या ऑलिम्पिकला त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियाच्या मल्लाला हरवलेलं होतं, नंतर अमेरिकेच्या मल्लाला हरवलं होतं. भारतातील पहिला असा कुस्तीगीर होता ज्यांनी नुकताच स्वतंत्र झालेल्या देशासाठी जहाजाने प्रवास केला. 1.5 महिना जहाजाने प्रवास केला. जेव्हा ते ऑलिम्पिकला गेले तेव्हा त्यांनी 3 कुस्त्या जिंकल्या पण इराण विरुद्ध त्यांना पराभूत व्हावं लागलं. तुम्हाला माहिती असेल की त्या काळी जसं पॉलिग्राफवरून आपल्याला हॉकीमधून आपली पिछाड झाली तर खाशाबा जेव्हा राजाराम कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांना कोणी सांगितलं की ऑलिम्पिकमध्ये मॅटवर कुस्ती होते. तर त्यांना वाटलं काय काय मॅट म्हणजे काय. तर त्यांनी त्या काथ्याच्या ज्या जाजम असतात ते एकत्र करून कशी बशी मॅट केली त्याच्यावर खाशाबाने सराव केला होता. निश्चितच इंग्लिशची अडचण होते. मला सांगायला आज अभिमान वाटतो की माझं इंग्लिश आय कॅन स्पीक लिटिल इंग्लिश व्हेरी गुड की मी ऑलिम्पिकला गेलो म्हणून माझं इंग्लिश सुधारलं. तसं खाशाबा दादा 1948मध्ये गेले होते तर त्यांना इंग्लिश भाषा पण समजत होती. या सगळ्या भाषेच्या अडचणी जेव्हा आपले भारतीय खेळाडू सर्वप्रथम एखाद्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटला जातात त्यांना खूप गोष्टीला अडचण येतात. त्याला भाषा एक अडचण होती. अशा सगळ्या गोष्टीवर मात करून खाशाबा ऑलिम्पिकमध्ये 4थ्या आले. पण त्यांनी ठरवलं की जेव्हा ह्या पुढचं ऑलिम्पिक होईल 1952चं ऑलिम्पिक होईल ते मला गाजवायचे, मला माझ्या देशासाठी गाजवायचे, मला माझ्या मराठी भूमीसाठी गाजवायचे, मला माझ्या मल्लभूमीसाठी गाजवायचं आहे. 4 वर्षांची कठोर मेहनत ह्या ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य आहे. 1-2 नव्हे तर तुम्हाला ऑलिम्पिकसाठी 4 वर्ष वाट बघावी लागतात आणि या 4 वर्षाच्या मेहनतीचा जो रंग असतो तो त्या पदकामध्ये कन्वर्ट होतो. खाशाबा जाधवांनी ठरवलं आणि खाशाबा जाधवांनी सकाळ संध्याकाळ फक्त एकच ध्यास घेतला ऑलिम्पिक ऑलिम्पिक ऑलिम्पिक. मला वाटतंय हीच मेहनत खाशाबांना दिसली आणि मग जेव्हा 1952मध्ये खाशाबा परत एकदा हेलिसिंकीला जायला निघाले तेव्हा पण तो जो पैशाचा दुर्दैवाचा फेरा होता तो काही चुकला नाही त्यांच्या नशिबातून. तेव्हा मुंबई राज्यात महाराष्ट्र होता, मुंबई राज्य होतं. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. त्यांनी कोल्हापूरमधून साताऱ्यातून एक सिरंग जाधव नावाचे पैलवान होते, त्यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली होती. त्यांना पैसे दिले होते. एका वेळेला एकाच पैलवानाला पैसे देण्यात येईल म्हणून त्यांनी खाशाबांना पैसे दिले नाही. खाशाबांच्या नशिबी ऑलिम्पिकला माणूस जाणारे पुढच्या महिन्यात. तर आदल्या महिन्यात ते घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करत होते. ही गोष्ट त्यांचे कॉलेजचे एक प्राध्यापक होते त्यांना समजली कोल्हापूरच्या प्राध्यापकांना. त्यांनी आपला बंगला गहाण ठेवला. तरी अजून पैसे कमी लागत होते. पण गोविंद नागेश पुरंदरे म्हणले तू कलकत्त्यापासून विमान जाणार होतं, तुम्ही कलकत्त्यात जा, आपण काहीतरी व्यवस्था करू. दुसऱ्या दिवशी कलकत्त्याहून विमान जाणार होतं हेलिसिंकीमध्ये ऑलिम्पिकसाठी. संपूर्ण भारतीय संघ सज्ज झाला होता. खाशाबांना 3,000 रुपये अपुरे होते. अखेर मराठा बँकेतून खाशाबांचे गुरु गोविंद नागेश पुरंदरे यांनी कर्ज काढलं, ते तारेंनी पाठवलं, ते 3,000 रुपये गोळा केले ऑलिम्पिक समितीला, म्हणून खाशाबा ऑलिम्पिकला जायला दिसले. एखादा ऑलिम्पिक खेळाडू घडण्या अगोदर त्याला जर एवढा समस्यातून काटेरी मार्गावरून जात असेल तर त्याची मानसिकता काय होत असेल विचार करा. पण खाशाबांनी ठरवलं मला देशासाठी पदक जिंकायचं आहे. ती जी आत्मवृत्ती होती, ती अंतिम इच्छा होती. त्यामुळे वाटते खाशाबा पुन्हा एकदा ऑलिम्पिकला गेले आणि त्या ऑलिम्पिकमध्ये पण निश्चितच ऑलिम्पिक पदक एका खेळाडूला हरवून मिळत नाही. तुम्हाला कमीत कमी 6 खेळाडूंना पराभूत करावं लागतं, तेव्हा तुम्हाला ते ऑलिम्पिकचं सुवर्णपदक असू दे किंवा राज्यस्तरीय पदक असू दे. खाशाबांचं ऑलिम्पिक सुरू झालं. त्यांनी ऑलिम्पिकच्या सुरुवातीलाच कॅनडाच्या मल्लांना हरवलं, मेक्सिकोच्या मल्लांना हरवलं, बेल्जियमच्या मल्लांना हरवलं आणि ऑलिम्पिकमध्ये
शेवटी 3च खेळाडू उरले होते, ते म्हणजे रशियाचा मामेद्वेदेव, जपानचा इशी आणि खाशाबा जाधव. 3च खेळाडू उरले होते म्हणजे भारताला पदक निश्चित मिळणार, स्वतंत्र झालेल्या भारताला पहिलं पदक मिळणार. खाशाबांना खूप आनंद झाला की मी पदकापर्यंत आलोय आणि तो पल्ला पूर्ण होणार आहे. तो दिवस होता 23 जुलै 1952. 23 जुलै 1952ची पहाट उजाडली. त्यांचे प्रशिक्षक होते दिवान प्रतापचंद म्हणून. आपल्या भारताला पदकं काय मिळत नाही त्याची कारणं सांगणारा हा एक प्रसंग आहे. दिवान प्रतापचंद म्हटले, अरे खाशाबा, आज कुस्तीचा ऑफ दिवस आहे, म्हणजे आज कुस्त्या होणार नाही आहेत, तू आराम कर, मी जरा हेलिसिंकीला फेरफटका मारून येतो, काहीतरी सोविनर वगैरे घेऊन येतो, आपला तर काय संघ जिंकणार नाही आहे. म्हणून दिवान प्रतापचंद असे सांगून हेलिसिंकी शहर फिरायला गेले. त्याच्या अगोदर जेवढे भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये झाले होते ते पण पराभूत झाले होते, ते पण फेरफटका करायला निघाले होते. भारतीय कुस्तीगीर संघ जो होता त्याच्यातले पण खेळाडू पराभूत झाले होते. फक्त खाशाबा एकच होते, पण त्यांचे जे व्यवस्थापक आहेत दिवान प्रतापचंद ते सांगतात की आज कुस्तीला ऑफ डे आहे, तू आराम कर. पण खाशाबांना वाटलं की नुसता आराम काय करायचं आहे, आपण प्रतिस्पर्ध्यांच्या कुस्त्या बघू, त्यांचे डावपेच आपल्याला समजतील. खाशाबा आपली किटबॅग घेतात आणि बसमध्ये चढून कुस्ती हॉलकडे निघतात. कुस्ती हॉलमध्ये ते कुस्तीचा आनंद घेणार असतात. त्यांचे प्रशिक्षकांनी सांगितलं असतं की आज तुझा ऑफ डे आहे, पण 5-10 मिनिटानंतर आवाज येतो KD जाधव फ्रॉम इंडिया म्हणून. खाशाबांना फार आश्चर्य वाटतं की आपल्या आज सुट्टीचा दिवस होता. ते जाऊन चौकशी करतात, तेव्हा त्यांना समजतं त्यांची कुस्ती आजच आहे. जपानचा इशी तयार आहे, रशियाचा मामेद्वेदेव आहे, भारताचा पैलवानच नाही आहे. खाशाबा कशा बसे त्यांनी किट बॅग आणलेली असते, कसा बसा कॉस्ट्यूम घालतात इंडिया नावाचा आणि मैदानात उतरतात. आणि निश्चितच त्या गडबडीत, इतक्या गडबडीत ती कुस्ती झालेली असते की खाशाबांना त्या कुस्तीत रोलिंग फॉल होतो. आणि एखाद्या कुस्तीवर अन्याय होतो तर तुम्हाला दाद मागण्यासाठी तुमचे खेळाडू, तुमचे पंच कोणतरी लागतं. जसं IPL मध्ये जेव्हा LBW होतो लगेच सांगतो की रेफरल दाखवा म्हणून, पण रेफरल दाखवणारं तर कोणीतरी हवं ना. बिचारा खाशाबा तसं होत नाही. मामेद्वेदेव विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा, 3च खेळाडू राहिलेले असतात. मामेद्वेदेव विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागतो. इशी पण त्यांना हरवतो. मग त्या जपानच्या इशीने रशियाच्या मामेद्वेदेवला हरवलं, त्याला सुवर्णपदक मिळालं. रशियाच्या मल्लाला रौप्य पदक मिळालं. आणि सगळ्यात लाख मुलाचं पदक होतं जे 1952मध्ये स्वातंत्र्य झाल्या भारताला पहिलं दिलं, ते म्हणजे खाशाबा दादासाहेब जाधव यांनी. सांगायला आनंद वाटतो की भारताला पदक मिळालं हे जगाला दाखवायचं होतं. म्हणून त्या पदकाचा जो पदक वितरण समारंभ झाला त्यात इंडिया नावाचं जर्सी घालणारे खाशाबा एकमेव आहेत. आणि त्यांचा जो टी-शर्ट होता, जे हे त्यांचे जे इंडिया नावाचं, त्यांना दाखवायचं होतं की जगाला की भारतात पण सामर्थ्य आहे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं. पण दुर्दैवानंतर सांगावंसं वाटतं दादा की त्यांना आपल्याला 44 वर्ष वाट पाहावी लागली. पण आता हा सगळा काळ बदललेला आहे. पण आजही वाटतं की नंतर मला प्रश्न पडतो की 1952मध्ये खाशाबांनी पदक जिंकलं खरं ह्या देशासाठी, पण आज जर आपल्याकडे ऑलिम्पिक पदक झाला तर त्याला डायरेक्ट क्लास 1ची नोकरी मिळते. त्याला रात्रीत 1 कोटी मिळतात, बाकीच्या राज्याचे मिळतात. नीरज चोपडा जेव्हा ऑलिम्पिक पदक विजेता झाला त्याला एका रात्रीत 18 कोटी मिळाले वेगवेगळ्या संघटनेकडनं. पण खाशाबाने जेव्हा देशासाठी पहिलं पदक जिंकणारा हा मराठी वीर भारतात आला तेव्हा त्यांची यशवंतराव चव्हाणांनी त्यांना फक्त फेटा बांधला. तत्कालीन मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, त्यांचे मित्र पण होते. त्यांच्या कराडापासून तर त्यांच्या गवळेश्वर गावापर्यंत बैलगाड्यातून मिरवणूक काढण्यात आली. त्या पलीकडं ह्या भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला काहीच मिळालं नाही. 4 वर्ष म्हणजे पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्या हातात नोकरी नव्हती. कशीबशी त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली 1956मध्ये. त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना पुन्हा ऑलिम्पिक खेळता आलं नाही. पण 1953मध्ये जेव्हा भारत आणि जपानची एक कुस्ती युद्ध होतं त्यात फक्त एकमेव खाशाबा जपानच्या मल्लाला हरवतात. अफाट असं सामर्थ्य असणारा माणूस पोलीस दलात कसा बसा राहिला त्यांनी कधी कोणासमोर सांगितलं नाही. जसं मेजर ध्यानचंद हे खेळाडू म्हणून मला का आवडतात, किंवा रोहित दादा पण खेळाडू, साधी माणसं ही आपण ग्रेट आहोत हे कधी त्यांनी समोरच्याला सांगितलंच नाही. मग ते मेजर ध्यानचंद असू दे किंवा खाशाबा जाधव असू दे. पोलीस दलात पण माहिती नव्हतं एवढा मोठा भारताचा पहिला पदक विजेता हा होऊन गेलेला आहे. 1980मध्ये जेव्हा एशियन गेम झालं भारतात, खूप गाजाबाजा झाला. त्या एशियन गेममध्ये पण खाशाबांना निमंत्रित नव्हतं करण्यात आलं. जेव्हा निमंत्रित करण्यात आलं तर तेव्हाही त्यांना त्या ज्योत प्रज्वलित करण्याच्या आधीच मागे ठेवण्यात आलं की कोणाला माहितीच नव्हतं हा माणूस महाराष्ट्रात होऊन गेलेला आहे. आणि अखेर निवृत्तीनंतर त्यांचं स्वप्न होतं की गावात तालीम बांधायची. 1984मध्ये निवृत्त झाले आणि
14 ऑगस्ट 1984 एका दुचाकीवर चालवत होते मित्राच्या, एका ट्रकने त्यांना धडक दिली. दुचाकीवाला आणि खाशाबा दोघंही जागीच मृत्युमुखी पडतात. रात्रीचे 8:30-9 वाजले असतात. 3-4 तास त्यांचा मृत्यूदर तसा असतो. असं दुर्दैवी असं अंत ह्या पहिल्या ऑलिम्पिक विजेत्याचा झाला. आणि खाशाबा दादासाहेब जाधव पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेते त्या दिवसापासून कोणाला माहितीच नाही झाली, कारण की कालाच्या प्रभावात पूर्णपणे विसरून गेले. तत्कालीन ज्या कुस्त्या व्हायच्या त्या मैदानी कुस्त्या व्हायच्या. मैदानी कुस्त्यातले मारुती माने असू दे, श्रीपादी खंचनाळे असू दे, ही लोकं मोठी झाली. खाशाबा मोठे झाले नाही. खाशाबांना मोठे होण्यासाठी लिएंडर पेसला जन्म घ्यावा लागला 44 वर्षानंतर, की पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे. कारण की आम्हा पत्रकारांना लिहावं लागतं की भारताच्या ऑलिम्पिक पदकाची पाटी कुठली आहे. तेव्हा खाशाबांची आठवण झाली. आणि आज सांगावंसं वाटतं ह्या मला वाटतं खाशाबांच्या जीवनात पण आता वसंत महोत्सव फुललेला आहे, की नागराज मंजुळे त्यांच्या जीवनावर चित्रपट करतोय. सांगण्याचा आनंद होतोय. त्या चित्रपटाची मूळ कथा ही माझ्याच पुस्तकाची आहे. आणि खऱ्या अर्थाने खाशाबा लोकांसमोर आता जाणार आहेत. पण माझ्यासमोर जसे दादा जुदोचे खेळाडू होते, आज ज्यांच्या स्मरणार्थ हे व्याख्यान होते ते पण जुदोचे खेळाडू होते. त्यांचं सगळ्यांचं स्वप्न आहे की ह्या मराठी भूमीतून खाशाबांचा वारसदार झाला पाहिजे. आणि आपण तेच स्वप्न घेऊन 2024च्या ऑलिम्पिकमध्ये जाऊया. आणि आशा करूया की जे काही खेळाडूंच्या बाबत घडतंय आज, खरं तर आज दूषित अंतकरणाने सांगावंसं वाटतं की जे जंतर मंतरला चालू आहे ना, त्याचं दुःख मला आत्ताही प्रचंड होतं आहे. आपल्या ऑलिम्पिकपटू बसलेत आणि त्यांना न्याय मिळत नाही, असे ह्या आपल्या भारतासारख्या देशात तरी घडायला नाही पाहिजे. आपला देश ज्या रीतीने वाटचाल करतोय तर खरंच मला वाटतं खेळाला कुठेतरी अडथळा आणणार आहे. पण अशा वेळेला महाराष्ट्रात जेव्हा आपण विचार करतो, महाराष्ट्रात निश्चितच खाशाबा जाधव निर्माण झाले पाहिजे. आणि या खाशाबा जाधवांच्या ह्या जो वसंत महोत्सव आहे त्यांच्या चित्रपटातून खाशाबा जगाला समजतील. आणि खाशाबांचे कष्ट जेव्हा बघतो ना, तेव्हा मला माझ्यावर होणारा अन्याय, मला माझ्यावर होणाऱ्या काही टीका टिप्पणी खरं मी बाजूला ठेवतो. कारण की ज्या माणसाने पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं त्याच्या वाटेला काहीच आलं नाही. तो माणूस मृत्यू झाल्यानंतर 125 वर्षांनी पुणे विद्यापीठाला आठवण येते. आणि पुणे विद्यापीठाला अभिमान वाटतो आमचा खेळाडू होता म्हणून नाव सोडण्यासाठी त्यांनी खाशाबांच्या त्या स्टेडियमला नाव दिलं. मग त्या दरम्यानच्या काळात शिवछत्रपती पुरस्कार चालू झाले. देशाने अर्जुन पुरस्कार चालू केले. खाशाबांना शिवछत्रपती पुरस्कार त्यांच्या मरणोत्तर देण्यात आला. जवळजवळ 20 वर्षाने, 50 वर्षाने त्यांना सर्वोत्कृष्ट जो पुरस्कार असतो अर्जुन पुरस्कार तो देण्यात आला. त्यामुळे निश्चितच मराठी भूमीत हा खेळाडू का जन्माला आला हे पण वाईट वाटतं. पण एक मराठी पत्रकार म्हणून निश्चितच मराठी माणूस म्हणून निश्चित वाटतं की खाशाबांचा वारसदार झाला पाहिजे. आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 2024चा ऑलिम्पिक असू दे, 2028चा ऑलिम्पिक असू दे, भारतीयांनी तयारी ठेवली की 1936मध्ये भारताचं ऑलिम्पिक घ्यायचं आहे. भारतात एशियन गेम झालेले आहेत, भारतात राष्ट्रकुल स्पर्धा झालेल्या आहेत, पण भारतात अजून ऑलिम्पिक झालं नाही. हे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये जर लोकमान्य टिळकांनी जसं 6 महिने सुट्टी काढून बलोपासना केली, ताकद कमवली आणि ते नंतर देशाच्या स्वातंत्र्याला उतरले, तोच लोकमान्याचा वारसा, तोच चिपळूणकरांचा वारसा हा येणारे खेळाडू पकडतील. आणि खाशाबांचा आदर्श ठेवून निश्चितच एखादा नीरज चोपडा ह्या मराठी भूमीत तयार होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज हा विषय तुम्ही इतक्या प्रभावीपणे मांडला त्याबद्दल धन्यवाद. सर्व मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षकांचेही आभार. हा कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने पार पडला ते म्हणजे PNG गाडगीळ, चितळे बंधू, बेलवलकर हाऊसिंग, लोकमान्य मल्टीपर्पज बँक आणि अमेनोरा हाऊसिंग यांचेही मनापासून आभार. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.